ही ऑडियन्स जी आहे आजची ऑडियन्स आहे ज्यांच्याकडे इंटरनेट आहे आणि ते इतक्या कॉम्प्लिकेटेड फिल्म्स बघतात. आजकालचे ऑडियन्स त्यांच्याकडे खूप OTTचे सबस्क्रिप्शन्स आहेत, त्याच्यावर जगभराच्या फिल्म्स अवेलेबल असतात आणि ते सगळं बघतायत. आणि तिकडे आपण म्हणतो की हे कळणार नाही म्हणजे कॅफेमध्ये एडिट चाललं, मला मजाच आली. हो म्हणजे तिकडे बाकीचे सगळे जणांना इंटरनेट सर्व करायला यायचे आणि मी तिकडे एडिट करत बसायचो. आणि मग बऱ्याच वेळेला इंटरनेट जायचं, सगळे एकमेकांचं तोंड बघत असे बसत राहायचे, इंटरनेट गेलं आणि मी आपलं तिकडे माझं चालू असायचं. मला तो आधीपासून एक तर कॉन्फिडन्स हा होता की ज्या पद्धतीने आम्ही फिल्म बनवतो आहोत ती फिल्म म्हणजे जरी फेस्टिवलला जाते ह्याचा अर्थ हा नाही आहे की ती फिल्म रेग्युलर ऑडियन्स त्याच्याशी कनेक्ट नाही करू शकणार किंवा त्यांना काही समजणारच नाही रे हे काय चाललंय फिल्ममध्ये, असं नाही आहे. ते मला आधीपासून माहिती होतं. कारण की एकतर मला स्वतःला खूप साधी फिल्म बनवायची होती, साध्या माणसांची फिल्म बनवायची होती की जी कोणीही ऑडियन्स बघवेल आणि त्यांना ते समजेल बाबा काय चाललंय. असं नाही की बाबा आता खूप डोकं लावावं लागतं. आणि नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. मराठी पाऊल पडते पुढे आणि एवढंच नाही तर जगभरात असंच म्हणावं लागेल, कारण एक आपला मराठी चित्रपट जो सध्या जगभरात खूप मोठं नाव कमावतोय, साबरबोंडा हा चित्रपट आपल्या भेटीला आलेला आहे. आणि आज दिग्दर्शक रोहन कानवडे खास आपल्यासाठी आलेला आहे भेटीला नवशक्तीच्या स्टुडिओत. रोहन, खूप मनापासून स्वागत आहे तुझं. अगदी सनडान्स फिल्म फेस्टिवलपासून ते 25पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये हा चित्रपट गाजला. नंतर आता महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला आहे आणि सगळीकडे मी फक्त कौतुकच ऐकते. मी स्वतःही पाहिला आहे, अर्थात अप्रतिम चित्रपट. त्यामुळे तूच पहिल्यांदा सांग की पहिला चित्रपट जेव्हा इतकं पुढे जातो काय वाटतं? म्हणजे खूपच एक्साइटिंग गोष्ट आहे, कारण मला वाटतं आजकालच्या म्हणजे ह्या वेळी एक फिल्म बनवणं आणि ते पण इंडिपेंडेंटली बनवणं खूपच डिफिकल्ट आहे. आणि आजकाल काही लोक बनवू पण शकतात त्यांच्या फिल्म, कारण की टेक्नॉलॉजी आता इतकी बदलली आहे की तुम्ही आजकाल आयफोनवर पण शूट करू शकता फिल्म. तर आता तसे खूप मार्ग आहेत तुम्हाला फिल्म बनवण्याचे, पण ती बनवल्यानंतर ॲक्च्युली ऑडियन्स समोर आणणं हे जास्त डिफिकल्ट झालं आहे आता. ते जास्त. त्यामुळे आम्ही जेव्हा बनवली पण होती फिल्म तेव्हा ठीक आहे फेस्टिवलमध्ये वगैरे जायला सगळं होतं, पण ऑडियन्स समोर कशी आणायची आणि ती येईल का, ते जास्त मोठं चॅलेंज होतं. हो, आणि मला थिएट्रिकलच करायचं होतं आधीपासून, की कारण माझ्या ह्याच्या आधीची जी शॉर्ट फिल्म मी केली होती उषाचा, नीरज बरोबरच जे मेन प्रोड्युसर आहेत ह्या फिल्मचे, साबरबोंडाचे पण मेन प्रोड्युसर आहेत, तर त्यावेळेला ती फिल्म पण इंडियामध्ये भारतामध्ये थिएट्रिकल रिलीज झालं होतं. सो फीचर फिल्म बरोबर तर ते जास्तच अजून ते की व्हायलाच पाहिजे असं होतं, पण सगळं आजकाल इतकं हे झालं आहे डिफिकल्ट. म्हणजे रोहन, सनडान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड ज्युरी पुरस्कार मिळाल्यानंतर सुद्धा तुझ्यासाठी तो प्रवास अवघड होता? म्हणजे अवघड आहेच अजूनही, कारण की तुम्ही बघाल तर कमर्शियल फिल्मच जास्त चालत नाही आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा अशी फिल्म बनवता विच इज नॉट पॉप्युलर फिल्म मेकिंग, मग ते क्वेश्चन मार्क होतातच ना. म्हणजे मग काय असं झालं की ती पुढे गेली, काय झालं? मला वाटतं की मला तो आधीपासून एक तर कॉन्फिडन्स हा होता की ज्या पद्धतीने आम्ही फिल्म बनवतो आहोत ती फिल्म म्हणजे जरी फेस्टिवलला जाते ह्याचा अर्थ हा नाही आहे की ती फिल्म रेग्युलर ऑडियन्स त्याच्याशी कनेक्ट नाही करू शकणार किंवा त्यांना काही समजणारच नाही रे हे काय चाललंय फिल्ममध्ये, असं नाही आहे. ते मला आधीपासून माहिती होतं. कारण की एकतर मला स्वतःला खूप साधी फिल्म बनवायची होती, साध्या माणसांची फिल्म बनवायची होती की जी कोणीही ऑडियन्स बघवेल आणि त्यांना ते समजेल बाबा काय चाललंय. असं नाही की बाबा आता खूप डोकं लावावं लागतं. आणि म्हणजे तशा फिल्म करण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, पण स्पेसिफिकली ह्या फिल्म बरोबर माझं ते होतं की मला साधेपणा खूप पाहिजे आणि त्यामुळे मला माहिती होतं की ही फिल्म कोणीही बघेल, प्रत्येकापर्यंत ती गोष्ट पोहोचेल हे मला माहिती. पण प्रॉब्लेम काय होतो ना की आपल्या इकडे जे लोक हे डिसिजन घेणारे असतात ना त्यांचं नाही, हे कोणी बघणारच नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी पण कसं असतं ना की काही एक्झाम्पल्सच नाही आहेत ना असे झालेले. त्यामुळे आणि जे काय मग फेस्टिवलला जाऊन आलेली फिल्म त्यांचं मग तेच एक्झाम्पल्स की कोणी येत नाही, कोणी येत नाही, तसंच असतं. सो त्यामुळे फायनली जेव्हा इंडिया रिलीजसाठी जेव्हा राणा दगुपतीच्या कंपनीमधून प्रतीक्षा जेव्हा आली होती तिला आवडली फिल्म. म्हणजे तेव्हा आमचं साऊंड डिझाईन वगैरे चालूच होतं, त्यावेळेला तिने बघितली होती, काम चालू होतं तेव्हाच बघितली होती आणि तिला आवडली होती. ती म्हटली होती की मी राणाला सांगणार आहे की पुढची फिल्म, आता त्यांनी ऑल इमॅजिन केली होती रिलीज, ती म्हटली होती मी सांगणार आहे तर पुढची फिल्म हीच असायला पाहिजे. आणि मग राणाने पण जेव्हा बघितली फिल्म त्याचं पण, आणि तो इंटरव्ह्यूमध्ये म्हणतोच की तो कधी महाराष्ट्रातल्या गावात गेला नसला तरी पण जेव्हा त्याने फिल्ममध्ये बघितलं
तेव्हा त्याच्यासाठी जरी मला हे किती मी कनेक्ट होतोय, जरी मला काही माहीत नाही आहे त्याच्यात रिच्युअल्स म्हणा, सगळ्याच गोष्टी आहेत किंवा आई मुलाचं नातं आहे. कारण ही फिल्म नुसतीच सेक्शुअलिटीबद्दल नाही, ही खूप बाकी गोष्टींबद्दल पण आहे फिल्म. सो त्यामुळे त्याला ते खूप आवडलं की नाती इतकी चांगली दिसतं आहेत, गाव तो म्हटलं मी त्या गावातच गेलो असं मला वाटलं. त्यामुळे त्याची जी सिम्प्लिसिटी आहे आणि ती जरी एका स्पेसिफिक महाराष्ट्रातल्या छोट्या गावात जरी घडणारी गोष्ट तरी पण कोणीही बघून कनेक्ट करू शकतो. त्याच्यातली ती जी क्वालिटी त्याला ती खूप आवडली आणि त्यामुळे त्याचं असं झालं की नाही, ही फिल्म ऑडियन्सने बघायला पाहिजे आणि त्याच्यासाठी लाईक आय वॉन्ट टू कम ऑन बोर्ड टू ब्रिंग इट इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स. सो त्यामुळे ते झालं आणि त्यामुळे ते होतं की मला ते होतं की समटाईम्स ना आय थिंक आपण तो चान्स द्यायला पाहिजे एखाद्या फिल्मला. उगाच ते प्री कन्सिव्ड ह्याच्याने नाही जायला पाहिजे की ह्या फिल्म कोणी बघणार नाही. जोपर्यंत आपण ऑडियन्सवर आणणार नाही तोपर्यंत कसं आपल्याला कळणार की ऑडियन्सला खरंच बघायचं की नाही बघायचं आहे. कारण की ही ऑडियन्स जी आहे आजची ऑडियन्स आहे ज्यांच्याकडे इंटरनेट आहे आणि ते इतक्या कॉम्प्लिकेटेड फिल्म्स बघतात आजकालचे ऑडियन्स. त्यांच्याकडे खूप OTTचे सबस्क्रिप्शन्स आहेत, त्याच्यावर जगभराच्या फिल्म्स अवेलेबल असतात आणि ते सगळं बघतायत आणि तिकडे आपण म्हणतो की हे कळणार नाही म्हणजे. आणि मला हे वाटतं की आपण ऑडियन्सला, ते काही ह्युमन बिंग्स आहेत, ते डे टू डे जीवनामध्ये जगतात, डे टू डे स्ट्रगलला सामोरे जातात, त्यांना काहीतरी डोकं आहे ना, त्यांना गृहीत नाही धरलं. त्यांना म्हणजे आपण इतकं गृहीत कसं काय धरू शकतो की त्यांना कळणार नाही. म्हणजे रोजच्या जीवनामधले त्यांचे स्ट्रगल्स ना ते सामोरे जातात, त्यांच्या जीवनातले प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतात, हे सगळं करतात आणि त्यांना आपण असं म्हणतो की ह्यांना हे कळणार नाही. असं कसं आपण हे विचार करतो, मला तेच कळत नाही. आणि ॲट द एंड ऑफ द डे आपण या फिल्ममधून एक ह्युमन स्टोरी सांगतो, ह्युमन इमोशन्सबद्दल. किंवा मला तर लिटरली माझं अटेम्प्ट होता ह्या फिल्मबरोबर की आय वॉन्ट टू पेंट अ लाईफ ऑन स्क्रीन. आणि ती फिल्म म्हटल्यावर त्याच्यामध्ये ज्या फिल्ममध्ये ज्या गोष्टी घडतात मला ते काहीच करायचं नव्हतं. मी म्हणतो की हे कसं नाही कळणार लोकांना, म्हणजे लोक इतके वेडे नाही आहेत किंवा त्यांना आपण खरंच इंटेलिजंट म्हणूनच मानलं पाहिजेत ऑडियन्सना. आणि जर आपण त्यांना तसं मानून जर आपण तसं काही कलाकृती बनवली ना तर त्यांनाही ते आवडतं. सो मला ते माहिती होतं ते होईल, पण तो चान्स मिळायला पाहिजे ना त्यांच्यापर्यंत यायला. तर त्याचं मला नेहमी होतं की ते मिळेल नाही मिळेल, कारण की मला किती माझे फ्रेंड्स माहिती आहेत ज्यांनी फिल्म बनवल्यात पण त्या येत नाही आहेत ऑडियन्स समोर. त्यामुळे ते थोडं टेन्शन होतं. तो एक वेगळा संघर्ष होता. येस, म्हणजे फिल्म बनवण्याचा संघर्ष वेगळा, नंतर ती पोहोचवण्याचा संघर्ष वेगळा. हो. आणि म्हणजे तो संघर्ष पण असा होता की मला बरेच वेळेला मला झोप नाही मिळायची. आम्ही कंटिन्युअसली त्याच्यावर कामं करत होतो आणि म्हणजे इतके इंटरव्ह्यूज केलेत की जेवढे जास्त तेवढे जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. किती प्रोडक्शन हाऊसेसमध्ये गेला होतास किंवा काय? प्रोडक्शन हाऊस म्हणजे किंवा असं घेऊन बाबा की डिस्ट्रीब्यूट होईल, कोण करेल काय? नाही, आम्ही जास्त गेलो नव्हतो कारण की एकतर राणाच्या कंपनीकडूनच झालं एकदा फिल्म बनायच्या आधीपासूनच त्यांच्याकडूनच इंटरेस्ट होता आणि त्यामुळे मला असं होतं की म्हणजे आता होईल. वी न्यू की एक मला माहिती होतं राणाने ऑल इमॅजिन केली होती. सो मला असं झालं त्यांच्या कंपनीकडून इंटरेस्ट यायला लागला तर मला ते होतं की यार हे व्हायला पाहिजे, हे मॅनिफेस्टो आपण व्हायला पाहिजे आणि त्यांनी यायला पाहिजे ऑन बोर्ड. आणि मला नवल ह्याचंच वाटत होतं, कौतुकाचं वाटत होतं की तो साऊथमधला आहे, तो मराठी फिल्म डिस्ट्रीब्यूट करायला ऑन बोर्ड येतो आहे. मला म्हणजे एक हे पण आहे ना की चांगल्या कलाकृतीला ते हे बॉर्डर्स नसतात. जर भाषा नसते, हे बनवली आहे चांगली तर ती कोणापर्यंतही पोहोचते. आणि त्यामुळे असं झालं की जर त्यांना इंटरेस्ट आहे तर तो सस्टेन व्हायला पाहिजे, ते पेपरवर्क पण व्हायला पाहिजे. तर मला जास्त तसं ते टेन्शन नव्हतं की कोण करेल की नाही, कारण की त्यांच्याकडून इंटरेस्ट आलाच होता. फक्त तो इंटरेस्ट सस्टेन होऊन ते पेपरवर्क होईपर्यंत होण्याची मी वाट बघत होतो. तो थोडा वेळ गेला, बट दॅट्स ओके. पण चित्रपट बनवताना मग सुरुवातीला ती काय चॅलेंजेस आली होती किंवा काय होतं? मला खरं म्हणायचं झालं तर ही फिल्म बनवतानाच मुख्य आणि सगळ्यात चॅलेंजिंग हे होतं की त्या फिल्मचं जे विजन आहे ते मेंटेन करणं टिल दी एंड. म्हणजे त्याची व्हिज्युअल लँग्वेज आहे किंवा साऊंड डिझाईन आहे, बॅकग्राऊंड म्युझिक बिलकुल वापरायचं नाही आहे, त्याचं कॅमेरा वर्क हे असंच हवं आहे, वाईट शॉट्स डोक्यात आधीपासून आणि तसं मला लिहावंच लागलं. ह्या म्हणजे बेसिकली ते ना की व्हॉट आय डू ही माझी पर्सनल प्रोसेस आहे की एखादी आयडिया जर जेव्हा डोक्यात येते तेव्हा
मी त्या आयडियाबरोबर थोडासा वेळ घालवतो, कारण की एकतर हे असं की तुम्ही आर्टिस्ट म्हणून तुमच्या डोक्यात दररोज ना काही खूप आयडियाज येत असतात, पण मग तुम्ही त्या सगळ्याच आयडियाजच्या मागे जात नाही, राईट. सो माझ्यासाठी तो एक काळ जो असतो त्या आयडियाबरोबर बसण्याचा, तो ह्याच्यासाठी पण, कारण की जर ती आयडिया तुमच्याबरोबर राहिली एवढा काळ म्हणजे यू हॅव टू गिव्ह टाईम टू इट. सो ते एक कळतं, आणि ते होत असताना ती आयडियाच आपोआप एक तुम्हाला फक्त एक छोटीशी आयडिया आली, पण त्याचं पुढे काय काय ते हळूहळू ते फुलत जातं तुमच्या डोक्यातच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते म्हणजे मला ॲटलिस्ट त्याचं व्हिज्युअल लँग्वेज काय आहे त्याचे काही आयडियाज येतात, साऊंडस्केप आहे किंवा बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्यांच्या, किंवा कधी कधी काही सीन्सचे आयडियाज येतात. हो, कारण फारच म्हणजे आता मी फिल्म पाहिल्यानंतर आपण बोलतोच तर एक एक फ्रेम, त्या मागचा विचार, म्हणजे अगदी त्या 2 मुलांचा केसात हात घालण्याचा सीन असेल, म्हणजे हे तर छोटं उदाहरण झालं, अजून मोठ्या मोठ्या बऱ्याच चांगल्या चांगल्या फ्रेम्स आहेत. आणि अजिबात साऊंड न वापरणे किंवा त्या नॅचरल साऊंड्सच वापरणे, हा जो डिसिजन होता तुझा, या सगळ्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे. सो तेच की एकतर मला युजली काय ना अशी आयडिया आली की एकदम मला अशी माझी हीच स्टाईल असणं, आता प्रत्येक फिल्ममध्ये मी अशाच स्टाईल नाही असं मला नाही आवडत. त्यामुळे तो एक जो वेळ मी देतो त्याच्यामध्ये तुम्हाला ती फिल्मच सांगते किंवा ती आयडियाच सांगते की ही स्टोरी कशी सांगितली पाहिजे, त्या फिल्मची ती गरज. हां. सो त्यावेळेला डोक्यामध्ये तेच आलं होतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा मी ह्याचा विचार करत होतो तर इन अ वे मी स्वतः जेव्हा गावी गेलो होतो, पप्पा जेव्हा माझे वारले होते 2016ला, आणि तेव्हा मी 10 दिवस गावी गेलो होतो. सो त्या दिवसांचं मी एका प्रकारे पोर्ट्रेटच करत होतो थ्रू दिस फिल्म. बट ऑफकोर्स तो थोडासा क्लॉस्ट्रोफोबिक एक्सपिरियन्स असं फिल्ममध्ये दिसतं की आनंदच्या मागे सगळं लग्नाला तो प्रेशर जो क्रिएट झालं होतं, तुलाही तसं हो तसंच चालू होतं. आणि त्यामुळे ॲटलिस्ट जेव्हा तो एक रोमॅन्स ड्रामा आपण करू शकतो ह्याची जेव्हा ती आयडिया आली, सो मला तेच खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. आणि ते असं झालं की रोमॅन्स ड्रामा त्याच्यात ॲड केल्यामुळे हा जो एक सुटकाचा काळ जो आपण युजली दुःख ह्याच्याबरोबर असोसिएट करतो, तर मला झालं की मी ते प्रेम ह्याच्यामध्ये गुंफल्यामुळे मला तो टेंडर आणि थोडासा वॉर्म डेलिकेट असा करता येईल. आणि त्याच्यामुळे तो करायचा, मग अजून काय करता येईल ज्याच्याने त्याचा तो इम्पॅक्ट राहील आणि किंवा त्याचा तो इफेक्ट राहील. सो तेव्हा झालं की एक तर गावी जेव्हा मी स्वतः होतो तेव्हा मी आणि माझी आई आम्ही दोघे दिवसभर घरातच बसून असायचो. बाकीचे सगळे म्हणजे काका वगैरे ते सगळे शेतांवर जायचे. माझा तो भाऊ बजरंग आहे तर तो आहे जनावरांचा, तो त्याच्या विजिट्सवर जायचा, किंवा त्याची बायको जी आहे ती घरात तिचं घरकाम वगैरे करणं तेच करायची. सो अशा वेळेला आम्ही दोघे नुसते बसून होतो आणि मी काय ऐकत होतो, घरातली शांतता, गावातली शांतता किंवा गावातून येणारे आवाज, हे सगळे आवाज येणार होते ते. सो मला असं झालं की व्हॉट इफ मी हेच सगळं वापरूनच जर हे जग तयार केलं तर कसं. आणि मग ते मला पण झालं की यार हे खूप इंटरेस्टिंग होईल, कारण की साऊंड डिझाईनमध्ये आपल्याला खूप काही करता येऊ शकतं ह्याच्याने. सो त्यामुळे ते डिसिजन झालं की साऊंड डिझाईन आणि ते नॅचरल साऊंड घेऊनच आपण हे जग उभं करायचं. बॅकग्राऊंड म्युझिक बिलकुल करायचं, ते श्वासांचे आवाज. एक्झॅक्टली. मग आम्ही ते श्वासांचे आवाज पण स्पेसिफिकली रेकॉर्ड केले. नरेन चांदवरकर आणि निर्वाण बोल ठाकूर त्या दोघांनी साऊंड डिझाईन केलेलं आहे, आणि बोलाय कुमार दोलाय आणि राहुल करपे यांनी साऊंड मिक्सिंग केलेलं आहे. सो तर ते नरेनची आयडिया होती की आपण श्वासोश्वास आपण रेकॉर्ड करूयात आणि ते आपण वापरूयात. आणि मलाही ते इंटरेस्टिंग वाटलं, कारण त्याचा इम्पॅक्ट फार जबरदस्त आलाय. हो. आणि त्या सायलेन्सेसमध्ये ते तुम्हाला ऐकू पण येतात, त्यामुळे खूप अजून जवळचं ते वाटतं. सो त्यामुळे एकतर आणि दुसरं एक होतं की तुम्ही तुमच्या आईबरोबर बोलत असताना, आणि लोकांनी हे मुमेंट्स घालवले आहेत आपल्या आयुष्यात, तुम्ही तुमच्या आई बाबांना बोलणं किंवा तुमच्या लवर बरोबर वेळ घालवणं, हे आपण या फिल्ममध्ये बघतो ते तसं नसतं. तिकडे काही बॅकग्राऊंड म्युझिक काही नसतं, पण मे बी तुमची शांतताच असते, त्या शांततेमध्ये किंवा तुमचा एकमेकांचा सहवास असतो त्याच्यामध्ये ते कसं वाटतं, मला त्याच्यानेच सगळं ते क्रिएट करायचं होतं. मला बाहेर एक्सटर्नल काहीच नको होतं, कारण ही अशी लव्ह स्टोरी आहे ज्याच्यात म्युझिक नाही. या एक्झॅक्ट. म्हणजे लोक मला म्हणायचे की ते लव्ह स्टोरी ह्याच्यात ते गाणी नाही, म्हणून तेव्हा म्हणतात ह्याच्यात बॅकग्राऊंड म्युझिक पण नसणार आहे. सो तिकडूनच तो स्ट्रगल चालू झाला होता आमचा, की त्यामुळे आम्हाला लवकर सपोर्ट नाही मिळाला की हे कसं होणार. सो त्यामुळे मला झालं की हे सगळं वापरून मी खरंच एक जेंटलनेस क्रिएट करू शकतो, आणि त्या गावातल्या आवाजांनीच एक छान सुदिंग वातावरण क्रिएट होईल. आणि मला ते पण पाहिजे होतं की जेव्हा ऑडियन्स थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघेल, आय जस्ट वॉन्ट देम टू सेट
आणि जस्ट वॉच इट आणि फील ॲज इफ की ती फिल्मच तुम्हाला एक मिठी मारते असं काहीतरी क्रिएट करायचं होतं. या त्यामुळे ते सगळे डिसिजन त्या रिझनसाठी घेतले गेले आणि मग मला ते तसं लिहावं लागलं. कारण रोहन, एकीकडे आपण त्या जगात जगतोय जिथे साऊथ मूव्हीज म्हणा किंवा आता अगदी बॉलिवूड आणि मराठीपर्यंतही ते आलंय की ते अगदी ते ॲक्शन सीन आणि मग ते सगळे पुरुष असे आडदांड लढाईच करताना दिसतात किंवा त्याच्यातच त्यांची मस्क्युलिनिटी आहे ते सगळं दाखवतात. इथे तू दोन पुरुषांना अतिशय टेंडर तरल असं दाखवलेलं आहेस, त्यांच्या अतिशय नॅचरल इमोशन्स सकट. तेव्हा हे किती अवघड होतं. आजच्या काळात हा सिनेमा आणणं किती अवघड. म्हणजे अवघड त्या ह्याच कारणामुळे होतं की म्हणजे मला लिटरली त्याच्यामध्ये ह्या दोन पुरुषांची काही सेक्शुअलिटी आहे किंवा ह्याच्यामुळे नव्हतं काही प्रॉब्लेम. मला ते तो प्रॉब्लेम कधीच आला नव्हता किंवा कोणी लोकांनी पण विचारलं ते त्याच्यामुळेच नव्हतंच. तो प्रॉब्लेम जसं मी म्हटलं विजनमुळेच होता की हे असंच बनवायचं. कारण की एकतर ॲक्टर्स आहेत, म्हणजे ही दोन मुलं जी आहेत भूषण आणि सूरज, हे दोघे ॲक्च्युली थिएटर ॲक्टर्स आहेत, प्रोफेशनल ॲक्टर्स आहेत. पण त्यांनी कॅमेरा समोर आजपर्यंत असं कधी काम केलं नव्हतं आणि त्याच्यामुळे परत फर्स्ट फीचर फिल्म. आणि मला ते ॲक्च्युली ते पाहिजेच होतं की मला नवीन चेहरे ह्याच्यासाठी पाहिजे होते. कारण मग जेव्हा आपण जेव्हा फिल्म बघतो ना तर ते ॲक्टरला आपण बऱ्याच ह्याच्यामध्ये बघितलं ते बॅगेज नसतं आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचं ते अरे ही कोण आहेत, लोकांना वाटलं ही गावातलीच लोक आहेत का, त्यांनाच मला नवीन चेहरे हवे. त्यामुळे मला तोच इफेक्ट पण तो पाहिजे होता. कारण की मला पाहिजे होतं की लोकांनी बाकीच्या त्या गोष्टींकडे बघायलाच नाही पाहिजे, फक्त हे कॅरेक्टर आणि काय चाललंय हेच बघायचं. गावातली मुलं वाटली पाहिजेत. आणि इव्हन जी नातेवाईक आहेत ती सगळी असतात. त्यामुळे आम्ही नातेवाईकांच्या कास्टिंगसाठी युगंधरला मी म्हटलं की आपण त्या भागामध्ये म्हणजे नगर, संगमनेर, नाशिक ह्या भागामध्ये जे लोकल थिएटर ग्रुप्स आहेत ना आपण तिकडून कास्टिंग करूयात. कारण काय एकदमच नॉन प्रोफेशनल नको. कारण नॉन प्रोफेशनल ॲक्टर्स बरोबर काम तुम्हाला प्री प्रोडक्शनमध्ये खूप काम करावं लागतं सो दॅट यू प्रिपेअर देम फॉर द ॲक्च्युअल शूट. पण हे दोघांचं कास्टिंग मेन कसं मिळालं? ते दोघं कुठे सापडले? 3 वर्षच्या एंडला आम्हाला हे खूप चालू होता. हो म्हणजे आम्ही ॲक्टर्सना किती बरेच खूप ॲक्टर्स शोधले. खूप ॲक्टर्स असे नाहीत कारण की लोक ऑडिशनलाच यायचे ऑडिशनला. कारण ते स्टोरी आणि त्याची जी काही कॅरेक्टरची सेक्शुअलिटी डिपिक्ट होते आहे वगैरे त्यामुळे लोक नाहीत. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी तो प्रॉब्लेम आहे की म्हणजे आता मी पण बघतोय ना की मला हे म्हणजे लोक विचारतात की ते त्यांच्या सेक्शुअलिटीबद्दल वगैरे. मी म्हणतो अरे नाही, ॲक्टर्स आहेत. आणि मला किंवा लोक हे पण म्हणतात की मग तुम्ही स्ट्रेट ॲक्टर्सना का कास्ट केलं, तुम्ही लोकांनी क्वेअर ॲक्टर्सना का नाही कास्ट केलं. सो माझं असं नेहमी होतं की मला ॲक्टर चांगला पाहिजे आहे, बाकी काही नको. आणि मेन म्हणजे काय, मला हे 2 कॅरेक्टर्स जे आहेत ते पुरुष आपण म्हणतो ते मला पुरुष म्हणूनच दाखवायचे आहेत. त्यांची सेक्शुअलिटी हा त्यांच्या पर्सनल लाईफमधला भाग असतो आणि सेक्शुअलिटी असल्यामुळे काय ते पुरुष म्हणून काही वेगळे कोणीतरी असतात असं नसतं. आणि परत त्या दोघांमध्ये जे काही भावना आहेत प्रेमाच्या, आपण जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतो त्या कोणत्याही या जगातल्या कोणत्याही व्यक्तीसाठी सिमिलरच असतात. की गे पुरुषांसाठी काय वेगळं असतात भावना, लेस्बियन आणि स्ट्रेट असं काही नसतं. प्रेम हे प्रेमच असतं आणि ते मला तेवढंच दाखवायचं. तर मला क्वेअरच लोक किंवा स्ट्रेट ॲक्टर्स हे नाही, मला मेन तर ॲक्टिंग पाहिजे. आणि मला जर एखादा क्वेअर ॲक्टर असला असता त्याच्याकडून मिळालं इट्स कम्प्लिटली डिफरंट. पण त्याच्यामध्ये परत दुसरी गोष्ट मला ते लुक्स पाहिजे होते. स्पेसिफिकली मी ते दोघांचे लुक्स ते कसे दिसतात ते लिहिलं पण होतं स्क्रिप्ट. अच्छा, ओके. सो मला ते एक्झॅक्टली तसे पण पाहिजे होते. त्यामुळे आमचं पूल पण एवढा नॅरो झाला होता की एक तर ते लुक पाहिजे आहे, त्याच्यानंतर त्यांची परफॉर्मन्सेस पाहिजे होते. तुला मला लिहिलं होतं पण अपॅरेंटली भेटला पण आम्हाला ती वेगळीच गोष्ट आहे. पण दुसरं महत्वाचं काय होतं माहितीये का, की मला असं वाटतं की हे ॲटलिस्ट हे 3 कॅरेक्टर म्हणजे ही 2 मुलं आणि आई, मला असं वाटतं त्यांच्यासाठी ना जी कॅरेक्टर्सची फिल्ममधल्या कॅरेक्टर्सची जी बॅकग्राऊंड आहे ना, आय वॉन्टेड की सेम बॅकग्राऊंड ह्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये रिफ्लेक्ट व्हावी. म्हणजे की जसं भूषणचं जे कॅरेक्टर आहे आनंदचं ते शहरात वाढलेलं आहे पण त्याचे रूट्स इकडचे आहेत. सो मला तसंच पाहिजे होतं की तो ॲक्टर पण ना मे बी तो नगर साईडचा असला पाहिजे रूट्स त्याचे, पण तो शहरात वाढलेला असला पाहिजे. सिमिलर आईचं की ती ॲक्ट्रेस गावामध्ये वाढलेली असली पाहिजे, ती लग्नानंतर जर इकडे आली शहरामध्ये तसं. सेम बाळ्याचं की बाळ्याच्या कॅरेक्टरचा ॲक्टर मला तो त्याच भागामधला पाहिजे. आणि हे सगळं झालं, तसंच झालं सगळं. सूरज जो आहे
तो संगमनेरचा आहे. संगमनेर आणि खरशिंदे जे खरशिंदे माझ्या मामाचं गाव जिथे आम्ही शूट केली फिल्म. ते संगमनेर आणि खरशिंद्यामध्ये हार्डली 20-30 मिनिटाचं अंतर आहे. ओके. सो ते झालं. तुला तिकडचाच मिळाला. भूषण नगरचा आहे पण तो सुरतमध्ये वाढलाय, तो सिटीमध्ये वाढलाय. ओके. ते झालं. आणि जयश्रीचं की जयश्री पण गावामध्ये वाढली. ती लग्नानंतर उमेश जगतापबरोबर जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर ती मुंबईत आली. सो ते पण झालं. सो ह्या इतक्या अशा गोष्टी होत्या की ते तसं जुळून आणणं होईल नाही माहिती नाही, पण हे होण्यासाठी वेळ पण द्यायला लागतो. सो थँकफुली मला तो वेळ देता आला किंवा माझ्या प्रोड्युसर्समुळे पण तो मला वेळ देता आला. आणि युगंधरने पण शोधली अशी लोक, म्हणजे आता तर त्यांनी काय तसं जाऊन पण नाही शोधलं की हे तुझी ती बॅकग्राऊंड पण आहे का तर तू एक कास्टिंगला. एक तर लुक आहे आणि मग त्याचं असं होतं की हे ॲक्टर म्हणून पण ही व्यक्ती छान आहे, आपण ऑडिशन करूया. आणि मग आम्ही ऑडिशन करायचो. सो त्यामुळे एकतर मुलं खूप यायचीच नाहीत ऑडिशनला, कारण की मग त्यांचं की मग लोक आम्हाला असंच समजणार आणि आम्हाला काही मिळणार नाही. आणि तो खूप मोठा प्रॉब्लेम अजूनही आहे. आणि हा मला वाटतं ऑडियन्सचा पण प्रॉब्लेम आहे. ऑडियन्स शुड लुक ॲट दिस ॲक्टर्स जस्ट ॲज अन ॲक्टर हू आर प्लेईंग दिस पार्ट. सो मला कोणीतरी विचारलं होतं मध्ये की अरे पण मग काय मनोज वाजपेयीने नाही केला का रोल. मी म्हटलं मनोज वाजपेयीने तो रोल खूप आधी फिल्म खूप केल्यानंतर केला आहे, यु नो. सो त्याच्यामुळे लोकांचं तरी पहिलीच फिल्म अशी कशी करायची, त्यामुळे खूप लोक यायचीच नाहीत. पण दोज हू अंडरस्टूड की बाबा हे नुसतंच ते नाही आहे, हे नुसतंच सेक्शुअलिटीबद्दल नाही आहे, ह्याच्यामध्ये खूप काही अजून गोष्टी आहेत. आणि हे किती नॉर्मलाइज पद्धतीने सांगितलं गेलं ते त्यांना आवडलं आणि ती लोक यायची ऑडिशनला. पण मग ऑफकोर्स जसं मी म्हटलं की परफॉर्मन्स पण माझ्यासाठी महत्त्वाचा खूप होता. येस. आणि सो भूषणचं ॲक्च्युली इंस्टाग्राम, माझा एक जो फ्रेंड आहे अभय कुलकर्णी, त्याने त्याचं इंस्टाग्राम शेअर केलं होतं. आणि मी बघितलं तर मी म्हटलं हा लुकवाईज तर इंटरेस्टिंग आहे, म्हणजे मला जसं पाहिजे तसं आहे. सो म्हणून मी युगंधरला म्हटलं युगंधर आपण ह्याला बोलूयात ऑडिशनला. आणि भूषण आला आणि त्याने ऑडिशन दिलं. आणि मी त्याला फक्त एवढंच सांगितलं की जितकं साधेपणाने तू हे करू शकतो तितकं साधेपणाने करायचं आहे. आणि थँकफुली त्याच्या ऑडिशनमध्ये उगाच त्याने कुठेतरी आता सेक्शुअलिटी डिपिक्ट करायची या कॅरेक्टरची म्हणून मग तशा पद्धतीने असं काहीच नाही. त्याने एक साधा एक पुरुष म्हणूनच ते सगळं केलं. आणि युगंधर म्हटलं हा खूप चांगला आहे, लेट्स फायनलाइज आहे. मला पण तेच झालं होतं आणि मी सेड या लेट्स डू इट. आणि मग त्याला आम्ही फायनलाइज केलं. आणि मग त्याला आम्ही सांगितलं की अरे तुझे आय एम शुअर तुला खूप ॲक्टर फ्रेंड्स आहेत, कारण तो स्वतः ललितमधून त्याने ॲक्टिंग शिकलेला आहे, तर ते आय न्यू की असणार आहेत. मी त्याला म्हटलं की आणि जर तुझा कोणी फ्रेंड ना त्याच रिजनमधून असेल, संगमनेर भाग त्या किंवा नगर ह्या भागातून कोणी असेल तर प्लीज सांग, कारण की दॅट वुड बी मच बेटर बाळाच्या रोलसाठी. आणि तो म्हटलं अरे माझा बेस्ट फ्रेंड तो संगमनेरचाच आहे आणि आम्ही दोघांनी एकत्रच ॲक्टिंग, आम्ही दोघं एकत्रच शिकलेलो आहे. सूरज मिळाला. आणि म्हटलं अरे मला दाखव त्याचा फोटो. आणि मग त्याने फोटो दाखवला इंस्टाग्रामवर. आणि म्हटलं अरे हा आहे म्हणजे जसं मला पाहिजे तो पण आहे तसा. मी म्हटलं पण मला जो परफॉर्मन्स पाहिजे तो करू शकेल का. म्हटलं नाही तो करू शकेल तो. आणि मी म्हटलं त्याला आता फोन कर, मला त्याचा आवाज ऐकायचा, कारण की आवाज तर ऐकायचा त्याचबरोबर त्याचा जो त्याची भाषा आहे ती मला ऐकायची, कारण की बाळ्यासाठी ती गावातली भाषा खूप महत्त्वाची होती. सो त्याने फोन केला आणि मी सूरजशी बोललो आणि एव्हरीथिंग वॉज देअर. आणि मग मी त्याला विचारलं तुला आवडेल का ही फिल्म करायला. आणि तो म्हणला हा. आणि मी ॲक्च्युली सूरजचं ऑडिशन कधी घेतलंच नव्हतं. आय जस्ट बिलीव्ड इन भूषण. तो म्हटला आणि छान काम केलं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे सूरज आणि भूषण हे दोघे प्रसन्न सरांबरोबर गेले बरेच वर्ष राहून तिकडे मैसूरला राहून ते काम करत आहेत. सो त्यामुळे मला भूषण म्हटलं की रोहन तुला जे पाहिजे ना सूरज तेच त्याच्या कामामध्ये आणण्यासाठी ही इज वर्किंग ऑन दॅट. आणि प्रसन्न सरांबरोबर काम करतात म्हणजे बरेच मोठे मोठे ॲक्टर्स त्यांच्याकडे जातात काम करायला. म्हणजे ते ह्याचे नवाजुद्दीन सिद्दीकी आणि इरफान खानचे ते गुरु आहेत, त्यांच्याबरोबर ह्यांनी काम केलं. आणि ते म्हटलं की उगाच कोणाला पण प्रसन्न सर कोणालाही ठेवणार नाहीत त्यांच्यावर काम करायला. सो ते नाही म्हटलं ओके सो आय बिलीव्ह यू. आणि मग ते जस्ट त्याच्या बिलीफवर मी हे घेतलं आणि नंतर ऑफकोर्स इट वर्कड आउट ऑल वेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे दोघे फ्रेंड्सच असल्यामुळे माझ्यासाठी ते एक महत्त्वाचं हे झालं की त्यांची एक्झिस्टिंग फ्रेंडशिपच मी इथे वापरू शकतो, कारण की मग ते दोघे एकमेकांना ओळखतात. तर त्याच्यामधला जो ईज आहे दोघांना तो मला वापरता येऊ शकतो, विच वॉज द बेस्ट थिंग. आणि नंतर ऑफकोर्स ते दोघे चांगले ॲक्टर तर आहेत, ते तर वेगळीच गोष्ट होती. तसंच जयश्री मॅमचं पण की जयश्री मॅम वॉज द फर्स्ट वन टू कम ऑन बोर्ड. 2021 मध्येच त्यांचं ऑडिशन झालं होतं आणि त्यांनाही फिल्म खूप आवडली होती. त्या म्हणाला की
तू कधीही फिल्म कर, मी आहे, मी कुठे जात नाही, मलाही करायची आहे. खरंच गावातलीच वाटते ती आई. म्हणजे त्या दिवशी छाया कदमने जेव्हा फिल्म बघितली तिला ओळखूच नाही की ही जयश्री आहे म्हणून, आणि त्या दोघांनी काम केलं एकत्र, आणि त्यानंतर ही कोण आहे आणि जेव्हा मी सांगितलं ही जयश्री जगताप, मी ओळखलंच नाही हिला. सो असं बऱ्याच जण, मला आत्ता रिसेंटली पण अजून कोणीतरी म्हटलं की त्यांनी ओळखलंच नाही की ही जयश्री आहे, की ती त्या गावातलीच बाई वाटते. म्हणजे खरंच म्हणजे हे यश आहे तुझंही आणि तिचंही. आता मी थोडंसं रोहन कानवडे या चित्रपट क्षेत्रात आले कसे, कधी सिनेमा कधी खुणावला, सिनेमातच यावं हे कधी वाटलं, सिनेमा करावा हे कधी वाटलं, थोडं कुठे तू मुंबईत त्या स्लममध्ये होतास आणि कुठे हा कॅमेरा कधी खुणावायला लागला, थोडंसं प्लीज सांगा. मला एक तर लहानपणापासून गॅजेट्सची आवड होतीच. म्हणजे इवन कधी रिमोट कंट्रोलची कार घेऊन दिली पप्पांनी किंवा कोणी, की ती दुसऱ्या दिवशीच उघडून बघायचं हे काम कसं करतं. सो ते होतं, त्यामुळे कॅमेरा आणि आजूबाजूच्या लोकांकडे स्टील कॅमेरा वगैरे असायचे, तर ते मी बघायचो. कुठे गेलंय तुझं लहानपण? अंबोलीमध्ये, अंधेरी वेस्टला अंबोली म्हणून जो भाग आहे तिकडे चाळीमध्ये. माझी मम्मी अजूनही त्याच घरात राहते. सो तर त्यामुळे आज काही लोकांकडे कॅमेरा बघितलेले आहेत आणि फोटोज बघितले, तर ते मला ते खूप आवडायचं. आणि मलाही म्हणजे ते फॉर सम रिझन मला फोटोज म्हणजे लहानपणी एवढं कळायचं नाही, पण कधी कधी काही फोटोज खूप इंटरेस्टिंग वाटायचे, तर ते होतं. नंतर आम्ही लिटरली एकदा माहेरची साडी बघायला गेलो होतो, आणि त्यावेळेला पहिल्यांदा मी टोपीवालामध्ये आम्ही बघायला गेलो होतो गोरेगावला. आणि तेव्हा पहिल्यांदा पप्पांना विचारलं की हा काय मोठा टी व्ही आहे का, आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही तो स्क्रीन आहे, प्रोजेक्टर असतो, आणि त्यांनी मला सगळं समजवलं. आणि मी खूपच लहान होतो, मला वाटतं मी 4 वर्षाचा वगैरे काहीतरी असेल तेव्हा, 4-5 वर्षाचा. आणि त्यांनी जेव्हा प्रोजेक्टरबद्दल मला सांगितलं, आय वॉज सो फॅसिनेटेड विथ दॅट की मला ती मशीन बघायची होती, मला बघायचं हे काम कसं करतं, आणि इतकं मोठं कसं हे प्रोजेक्ट होतं, ही माणसं हलत आहेत कसे, हे इमेजेस हलत आहेत, मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. सो त्यावेळेला फिल्म आणि त्याची कथा किंवा हे त्याच्याबद्दल काही इंटरेस्ट नसायचा, त्यामुळे मला ते इंटरेस्ट होतं की मला प्रोजेक्शन रूममध्ये जायचं आणि बघायचं ते कसं दिसतंय. पण ते कधी जाता आलं नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा जुरासिक पार्क बघितला तेव्हा त्याचा जो साऊंड होता, सराउंड साऊंड पहिल्यांदा एक्सपिरियन्स केला होता. सो ते खूप इंटरेस्टिंग वाटलं मला, अरे हे किती छान आहे वगैरे वगैरे. सो त्याच्यामुळे माझा ते थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघण्याचा इंटरेस्ट तो असायचा, साऊंड इफेक्ट. बाकी मग मला असं वाटतं अरे आपल्या भारतातल्या कोणत्या फिल्ममध्ये असं काही साऊंड यूज करतायत का, असं काही एक्सपेरिमेंट, तर ते बघायचं, एक्सपिरियन्स करायचं. आणि ऑफकोर्स इमेजेस, कारण की त्याच्यानंतर जुरासिक पार्कमध्ये मोस्ट ऑफ द सिनेमॅटोग्राफी स्टीव्हन स्पिलबर्गचं कॅमेरा वर्क पण अमेझिंग असतं, कोरिओग्राफी त्या प्रत्येक सीनची, तर ते बघायसाठी की किती इंटरेस्टिंगली कॅमेरा वापरलेला आहे वगैरे. सो त्याच्यासाठी मी जायचो. मग ते नंतर म्हणजे 10वीमध्ये असताना जेव्हा मी मराठीमध्ये सिनेमा बघणं सुरू होतं, ते तर होतंच, पण 10वीमध्ये मी मराठी मीडियममधून शिकलो, विद्या विकास मंडळ विद्यालयाला, इथे अंधेरीमध्येच आहे, भवन्स कॉलेजच्या बाजूला शाळा आहे ती. सो आम्हाला 10वीला मराठीमध्ये एक धडा होता, स्मशानातील सोनं, अण्णाभाऊ साठेंच्या हे पुस्तकातला, तो एक शॉर्ट स्टोरी होता. सो तो धडा जेव्हा मी पहिल्यांदा वाचला होता तेव्हा ते इतकं सिनेमॅटिकली लिहिलाच गेलाय तो, त्यामुळे माझ्या डोक्यात त्याचे इमेजेस तयार झाले आणि मला असं फिल्मसारखं ते दिसायला, आणि मी खूप इन्स्पायर झालो टू स्टार्ट रायटिंग. आणि मी तेव्हापासून मग लिहायला, म्हणजे मी ऑफकोर्स ते निबंधामध्ये असायचे आपल्याला शाळेमध्ये, ते लिहायचं होतं. मला 1-2 वेळा लोक म्हणायची पण की खूप चांगलं लिहिलेलं आहे. युज्युअल निबंधासारखं नव्हतं ते, इट वॉज मोर व्हिज्युअल असायचं मी जेव्हा लिहायचो तेव्हा. सो तेव्हा ते मला लोक म्हणायचे. आणि जेव्हा हा धडा जेव्हा होता ते मी अजूनच इन्स्पायर झालो होतं. मग तेव्हा मी शॉर्ट स्टोरी लिहिणं वगैरे चालू केलं होतं, चित्रभाषा कळायला. येस. आणि 10वी झाल्यानंतर असं होतं की करायचं काय आता. सो मी सायन्सला ॲडमिशन घेऊन ठेवलं होतं, पण एक दिवस आम्ही जेव्हा माझे बाबा ड्रायव्हिंग जे करत सायन्सला येत म्हणजे तू हुशार होतास. मिळालं, पण मला करायचं नव्हतं कारण की आय एम व्हेरी बॅड इन मॅथ्स आणि सायन्स. आणि मला ॲक्च्युली 10वीमध्ये त्या दोन्हीच्यामध्ये खूप कमी मार्क मिळाले होते. त्यामुळे मला असं टेन्शन होतं यार आता 12वीपर्यंत परत हे करायचं गणित आणि हे, की मलाच ते विचार करून टेन्शन येत होतं. आणि त्यावेळेला आम्ही पप्पांचे ते बॉस होते त्यांना 10वीचा रिझल्ट दाखवायला गेलो होतो, आणि पप्पांनी त्यांना पण विचारलं की तुम्ही काही सजेस्ट करा वगैरे वगैरे. आणि मला अजूनही आठवतं की त्याच्या आधी त्या सुट्टीमध्ये 10वीच्या पप्पा मला ना एका कॉलेजमध्ये घेऊन गेले होते, आणि तिकडे 2 दिवसाचं ना एक वर्कशॉप होतं जिथे तुम्हाला ना काही सेट ऑफ एक्झामचे हे द्यायचे,
आणि त्या एक्झामच्या दिल्यानंतर तिकडचे जे काउन्सिलर असतात ते तुम्हाला सांगतात त्याच्या बेसिसवर तुम्ही कोणतं फील्ड निवडायला पाहिजे जिथे इट विल हेल्प यू. तर तिकडे पण त्यांनी सांगितलं की इफ यू गो समथिंग रिलेटेड टू आर्ट इट विल हेल्प यू. ओके. सो एनिवे मी नंतर सायन्ससाठी ॲडमिशन पण घेतलं होतं वगैरे आणि तेव्हा पप्पांचे बॉस सायन्स घेतलं. हां. तर ते म्हणाले अरे तुझं ड्रॉइंग चांगलं आहे, तू इंटिरियर डिझायनिंग का नाही कर. आणि मला त्याला इंटिरियर डिझायनिंग म्हणजे काय तेही माहीत नव्हतं. तर त्यांनी मला एक्सप्लेन केलं आणि म्हटलं हां ठीक आहे, आय थिंक आय कॅन डू इट. आणि मग नंतर आम्ही गेलो आणि LS रायजामध्ये जस्ट गव्हर्नमेंट डिप्लोमाला ॲडमिशन मिळत होती. आम्ही घेतली ती ॲडमिशन आणि मी ते सायन्सचं कॅन्सल केलं ॲडमिशन. आणि इकडे डिझायनिंगचा डिप्लोमा चालू केला, 3 वर्षाचा डिप्लोमा केला. आणि तेव्हा पण मी लिहित होतो शॉर्ट स्टोरीज. आणि ते माझे त्यावेळेला क्लास हो क्लासमधले मित्र वाचायचे वगैरे आणि त्यांना आवडायचं. आणि त्यावेळेला मी हॉरर लिहायचो फक्त. आणि चाळीमध्ये लहानपणीच्या काही भविष्यात कुठली तरी हॉरर फिल्म नक्की मला करायची आहे, कारण की मला हॉरर खूप आवडतं मला. सो बघूया कधी तो चान्स. हो. सो ते लोक पण वाचायचे, त्यामुळे तेच सतत चालू असायचं. पण डोक्यात कधी हे नव्हतं की मी कधी बनवेन फिल्म. आणि त्याच्यानंतर मी कोर्स संपल्यानंतर मी जॉब पण चालू केला. तिकडेही मी लिहायचो. आणि माझी एक जी क्लासमेट होती ती माझी कॉलिग होती. तर तिने एकदा सांगितलं, 2007ची गोष्ट ही, तिने सांगितलं की एक कॉम्पिटिशन आहे शॉर्ट फिल्म बनवायचं आणि जर तुमची शॉर्ट फिल्म जर सिलेक्ट झाली तर ते लोक फीचर फिल्म बनवणार त्याची. सो तुझ्या इतक्या शॉर्ट स्टोरीज आपण काहीतरी करूया. आणि मग तिने इतका फोर्स केला. मी आधी रेडी नव्हतो, कारण की माझं असं झालं की अरे आपल्याला काही माहितीच नाही कसं बनवायचं. कारण की गोष्ट लिहिणं हे एका व्यक्तीचं काम आहे, पण फिल्म बनवणं एका व्यक्तीचं नाही. आणि त्याच्यासाठी हे जे काही गोष्टी लागतात ते बनवलं, ते त्याच्यात काहीच माहीत नाही आपल्याला कसं बनवणार. आणि मग तेव्हा आमचा जे एका कलिग म्हटलं की माझा फोन वापरा तुम्ही. त्यावेळेला ते काय 1.5-1.2 मेगापिक्सेलचे कॅमेरा, तर माझा फोन वापरा शूट करायला. मग माझा एक शाळेतला मित्र होता, त्याच्याकडे कम्प्युटर होता, तर तो म्हटलं मी विंडोज मूव्ही मेकरवर एडिट करायला हेल्प करेन. सो असे आम्हीच सगळेजण आलो आणि आम्ही ती 2007ला माझी पहिली फिल्म बनवली. द होल प्रोसेस वॉज क्वाईट इंटरेस्टिंग, की काहीतरी आपण क्रिएट करतो. आणि ते सगळ्यांसाठी ते झालं. ते सगळे इतके एक्सायटेड झाले होते की अरे झाली की प्लीज मला सांग, मला बघायचं आहे आपण काय बनवलं आहे. ते सगळ्याकडे इतके एक्सायटेड होते. पण ती फिल्म कधी झालीच नाही, कारण की तो कम्प्युटर एकतर 2007चा होम PC इट वॉज नॉट इक्विप फॉर एडिटिंग. तर तो सारखा क्रॅश व्हायचा. ते विंडोज मेकर ओपन केलं, काही इम्पोर्ट केलं, तो क्रॅश व्हायचा. तर ती झाली नाही फिल्म. बट ती जी एक प्रोसेस होती ती खूप एक्सायटिंग होती. आणि मी म्हटलं नाही, मला परत काहीतरी बनवायचं. ते आवडायला लागलं. मग मी नंतर काही दिवसानंतर दुसऱ्या मित्राचा फोन बॉरो केला. माझ्या मम्मी पप्पांना त्याच्यामध्ये ॲक्टिंग करायला लावली आणि माझं शेजारच्या मित्राला त्याच्यामध्ये ॲक्टिंग करायला लावली. आणि मग ती फिल्म बनली. आणि मला रिअलाईज झालं की पहिली जी फिल्म केली होती ती एकतर ते खूप मोठं शूट झालं होतं. ती फिल्म पण मोठी झाली, म्हणजे 20 मिनिटाची काहीतरी झाली होती. आणि मग ते एवढं फुटेज हँडलच ते करत होतं. मला रिअलाईज झालं की आपल्याला काहीतरी मग आता छोटं बनवायला पाहिजे, म्हणजे ते आपल्याला करता येईल. म्हणून मी दुसरी फिल्म अशीच केली होती की ती एक 5-7 मिनिटाचीच करायची अशी म्हणून, आणि तशीच लिहिली होती. आणि ती झाली. आणि मग मी ॲक्च्युली तो मित्र काय करायचा ते बघितलं होतं. आणि विंडोज म्हणजे खूपच साधं सॉफ्टवेअर, हार्डली काही त्याच्यामध्ये कमांड्स आहेत. तर ते मला कळालं होतं. मग मी सायबर कॅफेमध्ये जाऊन बसायचं आणि मीच स्वतः ते एडिट केलं होतं. हो, कारण घरी कम्प्युटर नव्हता. आणि मग असं कोणाच्या घरी जायचं, मग ते त्यांची कामं, आणि बऱ्याच वेळेला कोणी लोक हा नाही असे म्हणायचे. मग त्यापेक्षा मी म्हटलं की सायबर कॅफेमध्येच जाऊ. आणि थँकफुली त्या सायबर कॅफेमध्येच माझा एक मित्र काम करायचा. तर तो युजली ते 10 रुपये तासाला जे द्यावे लागायचे, तो मला खूपच कमी, म्हणजे 3-4 रुपये म्हणून चार्ज करायचा. म्हणजे पण कोणाला सांगू नकोस. आणि मग मी दिवसभर बसायचो तिकडे. मग माझं बिल खूप कमी व्हायचं, पण मला ते वापरता यायचं. सो मी तसं जाऊन एडिट करायचो. आणि ती फिल्म झाली आणि खूप जणांना आवडली. मी सायबर कॅफेमध्ये एडिट चाललं, मला मजाच आली. हो, म्हणजे तिकडे बाकीचे सगळे जणांना इंटरनेट सर्फ करायला यायचे आणि मी तिकडे एडिट करत बसायचो. आणि मग बऱ्याच वेळेला इंटरनेट जायचं, सगळे एकमेकांचं तोंड बघत असे बसायचे, अरे इंटरनेट गेलं, आणि मी आपलं तिकडे माझं चालू असायचं. सो तर बऱ्याच फिल्म मी तशा केल्या होत्या. आणि पण ती फिल्म झाल्यानंतर खूप जणांनी बघितलं, तर ते लोकांना आवडली. आणि मला ते अजून मग इन्स्पिरेशन मिळायला लागलं. आणि मग मी करत राहायचो. आणि मग तेव्हा एकदा पप्पांनी ते बघितलं होतं, तर ते एकदा मला म्हणाले की असं वाटतं की तुला तुझं करिअर चेंज करायचं आहे, विच इज ओके. आणि कर, तुला काय करायचं, हां तुला करायचं काय, फिल्म मेकिंग करायचं, एक्सप्लोर कर, पण ऑनेस्टली करू, उगाच टाईमपाससाठी नको करू. सो तो त्यांचा सपोर्ट मिळणं वॉज खूप इम्पॉर्टंट होतं. कारण की बरेच माझे फ्रेंड्स आहेत, त्यांना त्यांच्या घरून नाही आहे सपोर्ट.
सो त्यांनी तो सपोर्ट देणं. तेव्हा घरी फायनान्शियल परिस्थिती कशी? फायनान्शियल परिस्थिती म्हणजे पप्पा एक तर मी म्हणजे करत होतो माझा जॉब, पण मला काही तेवढा पगार पण नव्हता, कारण की एक तर जस्ट मी जॉईन केलं होतं इंटिरियर्स आणि पप्पांचं ड्रायव्हिंग तर चालूच होतं. मला वाटतं त्यावेळेला त्यांना काहीतरी म्हणजे 2007ची गोष्ट आहे, 2007 आणि 2008ची. त्यावेळेला मला वाटतं हार्डली 7,000-1,000च पगार असेल त्यांना पण. आणि पण त्यांचा तो सपोर्ट तरी त्यांनी सपोर्ट पण ते म्हणजे ते पण कसं की 90sमध्ये मला वाटतं 92च्या काळामध्ये पप्पांनी त्यांचा स्वतःचा ड्रायव्हिंगचा जॉब क्विट केला होता, कारण की त्यांना स्वतःसाठी काम करायचं होतं. तर त्यांनी जे काही सेव्हिंग केलं होतं त्यांनी त्याच्यातून एक छोटी कंपनी टाकली होती मलाडला. आणि ती कंपनी एक 3-4 वर्ष चालली आणि त्यानंतर ती त्यांना बंद करायला लागली, कारण की सम लॉसेस, आणि त्याच्यामध्ये ते एकदम डिप्रेशनमध्ये गेले. आणि त्यावेळेला मी लहान होतो आणि डिप्रेशन वगैरे काही माहितीच नव्हतं, त्यामुळे मला असं वाटायचं की पप्पा असे का वागतात, म्हणजे काय असं काय नाही की बरं नाही आहे, काय ताप आला किंवा काय, पण असे का वागतात, दिवसभर झोपून असतात वगैरे. सो ते 1 वर्षावर चाललं आणि त्यांना असं वाटायचं की मी माझा ड्रायव्हिंगचा जॉब सोडून हे स्वतःची कंपनी केली, मला स्वतःसाठी काम करायचं होतं आणि आता बंद करावी लागते आणि आता मी परत ड्रायव्हिंग कसं करू. पण ऑफकोर्स त्यांना ते करावं लागलं, कारण त्यांची फॅमिली होती, त्यांच्यासाठी. पण त्यामुळे त्यांनी तुला समजून घेतलं. तर त्या एक्सपिरियन्स नंतर पण त्यांनी मला म्हटले तुला करायचं तू कर. सो ते मला नंतर रिअलाईज झालं की ते किती महत्त्वाचं होतं. सो ऑफकोर्स मग त्यांचा सपोर्ट मिळाला, सिनेमाला पाठिंबा दिला. आणि मग त्याच्यानंतर मी कंटिन्यू करत राहिलो. माझं पण एक परसिस्टन्स होताच की मी सारखं करत राहायचो. ऑफिसमधून आल्यावर लिहायचं, मग मित्रांना गोळा करायचं आणि शूट करायचं आणि एडिट करायचं, सतत जॉब वगैरे पण करत होतास त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर काही फ्रेंड्स बनत गेले फिल्म इंडस्ट्रीमधून, ॲक्टर फ्रेंड्स वगैरे. मग ते पण मला गाईड करायला लागले. जसं अभय कुलकर्णी आहे एक फ्रेंड, तो अजूनही चांगला फ्रेंड आहे. आता मी काही लिहिलं तर मी त्याच्यावर शेअर करतो आणि फीडबॅक सेशन वगैरे आमचं असतं. असे बरेच फ्रेंड्स आहेत. पण तो तेव्हाचा म्हणजे मला वाटतं मी त्याला 2009ला भेटलो होतो आणि तेव्हापासून ही इज बिन गायडिंग मी. त्याच्यानंतर अजून काही फ्रेंड्स मिळाले. नंतर माझा एक फ्रेंड पराग प्रधान, हू इज अन आर्किटेक्ट, तो म्हटला अरे तू माझ्यावर काम करायला चालू कर, तुला तुझा खूप वेळ मिळेल फिल्म मेकिंगसाठी आणि तुला महिन्याला छोटी सॅलरी पण मिळत जाईल. सो तो एक सपोर्ट झाला की मला लिटरली एव्हरी डे आय वॉज जस्ट वर्किंग ऑन माय रायटिंग किंवा फिल्म मेकिंग ह्याच्यावरच करत असतो. आणि त्याच्यानंतर माझा पार्टनर हरीश, तो आम्ही जेव्हा एकत्र राहायला लागलो होतो, तो ऑफिस करतो, तो कॉर्पोरेटमध्ये आहे. सो त्याचा एक सपोर्ट मिळाला. त्याच्यामुळे आय डिडंट रिअली हॅव टू वरी सो मच अबाउट फायनान्स हे. पण मला ह्या सगळ्या लोकांमुळे एक सपोर्ट सिस्टम क्रिएट झाली की ज्याच्यामुळे मी माझं एक्सप्लोरेशन कंटिन्यू करू शकलो. आणि मग नंतर 2013मध्ये मी जी फिल्म केली होती याच्यात अभय होता, अभय कुलकर्णी, ती कशिशमध्ये स्क्रीन झाली. त्याच्यामध्ये अवॉर्ड, तर ते माझं पहिलं फिल्म फेस्टिवल झालं आणि तिकडे अवॉर्ड मिळाला, इमर्जिंग फिल्म मेकरचा अवॉर्ड. आणि त्याच्याने अजून जास्त एक्सपिरेशन. मग मी तेव्हा त्याच्यानंतर ज्या काही फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स मी केल्या त्या सगळ्या फेस्टिवलला जायला लागल्या. उषाचा ते 2019ची. पण त्याच्यानंतर मी सुंदर बनवली. सुंदरमुळे मला माझं UK झालं, माझं इंटरनॅशनल जर्नी पहिल्यांदा झाला. हो, ती पण शॉर्ट फिल्म होती. त्याच्यानंतर खिडकी बनवली ज्याच्यात ललित आहे. ललित आणि खिडकीमुळे इंडियन पॅनल मला इफ्फी गोवाला सिलेक्शन झालं माझं. ते पहिल्यांदा, ते मला नेहमी जायचं होतं, ते पण झालं. आणि नंतर उषा बनवली. उषामुळे तर त्याला तर सत्यजित अवॉर्ड मिळाला लंडनमध्ये. आणि त्याच्यानंतर थिएट्रिकल रिलीज पण झालं इंडियामध्ये. आणि ती आता सध्या ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या BFI प्लेअर प्लॅटफॉर्मवरती आता UKमध्ये स्ट्रीमिंग पण होत आहे. आणि हे सगळं करत असताना त्या प्रत्येक शॉर्ट फिल्म नंतर 2013च्या त्या प्रत्येक शॉर्ट फिल्म नंतर मी फीचर फिल्म लिहित होतो. म्हणजे ते असं झालं की ते 2013ला जेव्हा अवॉर्ड मिळाला त्या फिल्मला, एकट्या भिंतीला, मला जर आता अवॉर्ड मिळाला आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट अदर स्टोरीज दॅट आय हॅव हर्ड की कोणत्या फिल्म मेकरला त्याच्या शॉर्ट फिल्मसाठी अवॉर्ड मिळाला आणि त्याच्यानंतर त्यांनी फीचर फिल्म जाऊन बनवली. तर मला म्हणलं अरे आता ते अवॉर्ड मिळाला, आता मी फीचर फिल्म लिहितो आणि मला मिळेल कोणीतरी प्रोड्युसर, मी बनवेन फीचर फिल्म. पण काही झालं नाही तसं. सो प्रत्येक शॉर्ट फिल्म नंतर मी फीचर लिहित होतो, पण नाही झालं. ते खूप वाट पाहणं. हो. आणि पण मला नंतर असं झालं की इट्स ओके, कारण एक तर मी फिल्म मेकिंग शिकलेलो नाही आहे आणि त्यामुळे हे जे काही करतोय ते ॲक्च्युली माझं फिल्म स्कूल आहे. प्रवास मोठा होत गेला आणि ते फिल्म तुम्हाला तो द्यावा लागतो. शॉर्ट फिल्मचं यश होतच, पण तरी फीचर फिल्मकडे येण्याकडे तो वेळ घ्यावा लागला, खूप वेळ जावा लागला. तो द्यायला पण पाहिजे, कारण की जेव्हा तुम्हाला खरंच काहीतरी युनिक तुमचं स्वतःचं काहीतरी करायचं आहे ते आधी शिकायला पण पाहिजे तुम्हाला. आणि मला वाटतं तुम्ही थिअरी, ठीक आहे तुम्ही थिअरी
वाचली आहे वगैरे, पण जोपर्यंत मी स्वतः करत नाही ना एक फिल्म लिहिणं, त्याच्यानंतर ती बनवणं सगळं ते करत आहे, तोपर्यंत मला खरंच फिल्म मेकिंग कसं असं ते नाही कळत. म्हणजे बोलताना रोहन मला एक जाणवतं, जो आशावाद किंवा जी एक छान पॉझिटिव्हिटी तुझ्या सिनेमात दिसतीये साबरबोंडमध्ये, तशीच तुझ्या मुळात आयुष्यात पण एक आशावादी आहेस तू. किंवा जसं तू म्हणतोस की त्या प्रत्येक वेळी तुला थांबावं लागलं, वेळ घ्यावा लागला, वाट पाहावी लागली फीचर फिल्म, शॉर्ट फिल्म टू फीचर फिल्म होण्याकडे. तू मुळात खूप आशावादी आहेस. मला वाटतं हे गोल्स ठेवायला पाहिजे, पॉझिटिव्हिटी आहे. हो, म्हणजे हे गोल ठेवायलाच पाहिजेत, अदरवाईज नाहीच होऊ शकत ना. नाही तर मग तर काय तुम्ही लगेच क्विट पण करू शकता जर गोलच नाही समोर ठेवलं तर. सो ते माझं नेहमी असायचं की नाही मला फीचर फिल्म कधीतरी बनवायची आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ते आहे तुझ्यात ती पॉझिटिव्हिटी, तो आशावाद आहे, म्हणजे ते अचीव करायचंच आहे, ते आहे. आणि त्या गोल पर्यंत जायचंय तर जायचंय. आणि दुसरी गोष्ट काय ना की जेव्हा ती एखादी आयडिया येते आणि ती तुम्हाला खूप इंट्रिग निर्माण करते, ते आपोआप ते होतच नाही. आता मग हे करायचंय, मग हे कारण त्या आयडिया बरोबर त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत की कसं करायचं, काय करायचं, तेच इतकं इंटरेस्टिंग वाटायला लागतं की ते तुम्हाला करायचंय. म्हणजे प्रत्येक फिल्मच्या वेळेला जे काय त्या फिल्म बद्दल डोक्यात येतंय तेच असतं. म्हणजे आता जसं ते सिनेमाचं ध्येय असतं जे तुला पुढे जातं. पुढची फिल्मचं जे डोक्यात जे काही चाललेलं आहे त्याच्यावरल्या काही गोष्टी आहेत त्याच मला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि मला ते असं की ते मला आता ऍक्च्युली करायचंय, ते तो सीन तसं शूट करायचं. आय वॉन्ट ऑडियन्स टू एक्सपिरियन्स दॅट अँड सी दॅट. त्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या ड्राईव्ह करतात प्रत्येक वेळेला. चॅलेंजेस तर असतातच, पण मला वाटतं ते हो त्या चॅलेंजेसना फेस करताना माझं एक असतं की मी गोलकडे मग लक्ष देतो, तिथे जायचं आहे, ते अचीव करायचं आहे. तर ते मग ते असलं आपोआप तुमचं पण डोकं त्या हिशोबाने चालायला लागतं. हा प्रॉब्लेम मग कसा सॉल्व्ह करायचा काय ते सगळं गोष्टी होत राहतात. पण मला वाटतं तुमचं आधी ते गोल पण असलं पाहिजे, विदाउट दॅट ते नाही. म्हणजे जसं साबरमुंड बरोबर हे होतं की मला ती फिल्म झाल्यानंतर लिस्ट फेस्टिवलमध्येच प्रीमियर करायची आहे. कान, बर्लिन, वेनिस, संडान्स, टिफ वगैरे हे सगळे 5 मोठे जे फेस्टिवल्स आहेत ह्याच्यापैकी एकामध्ये वर्ल्ड प्रीमियर तिथेच करायचं आहे हे माझं आधीपासून ठरलेलं होतं. आणि थँकफुली स्क्रिप्ट लेवललाच आम्ही वेनिसचा पार्ट होतो 2 वर्ष. आणि तर तुम्ही हे गोल जोपर्यंत विचार नाही करत ना तोपर्यंत तुम्ही त्या दिशेला कामही करत नाही. आणि मी ते असंच इतकं सिम्पल म्हणतो की आपण जेव्हा लहान मुलांना विचार तुला मोठं होऊन काय बनायचं आहे, मुलं उत्तरं देतात, पण आपण जेव्हा सांगतो मग ते बनायचं तुला खूप अभ्यास करावा लागेल. तर तसंच आहे, मला जर तिथपर्यंत जायचं आहे त्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर जगभरातल्या ज्या फिल्म येतात ते फिल्म मेकर कदाचित शिकलेले आहेत किंवा काही असतील. आता मलाही अभ्यास करावा लागेल फिल्म मेकिंगबद्दलचा, जेणेकरून मी माझ्या फिल्मना असं पद्धतीने बनवू शकेल की त्या फिल्मबरोबर कम्पीट करू शकतील आणि तिथे पोहोचू शकतील. तर तो मला माझा अभ्यास करावा लागला, मला तो वेळ द्यावा लागला, शिकावं लागलं आणि ते करूनच झालं. आणि ऑफकोर्स लोक होती मार्गदर्शन करायला किंवा मी स्वतः खूप फिल्म्स बघायचो आणि फिल्म्स बघितल्यानंतर त्यांचे स्क्रीन प्लेज डाउनलोड करायचे, स्क्रीन प्ले वाचायचे, ते कसं पेपरवर कसं होतं. बऱ्याच वेळेला मी आधी स्क्रीन प्ले वाचायचो मग फिल्म बघायचो, कारण की स्क्रीन प्ले वाचताना तुमच्या डोक्यात त्या फिल्मबद्दलचे इमेजेस तयार होतात, ते कंटिन्युअस होतंच. आणि त्यामुळे ते आणि तो एक थँकफुली माझ्या स्वतःमध्ये एक सेन्स होता. त्यामुळे प्रत्येक फिल्म जेव्हा प्रत्येक काही करत होतो त्याच्यावर थोडीशी सुधारणा होत गेली आणि त्यामुळे तो इतका काळ मला द्यावा लागला जे काही आज आहे ज्या पद्धतीने ही फिल्म ते तिथपर्यंत येण्यासाठी. सो तो दिला आणि थँकफुली थिंग्स वर्कड आउट. इवन दो एवढ्या सगळ्या शॉर्ट फिल्म केल्या तरी पण ही फिल्म करताना ती एक भीती होतीच की ठीक आहे आपण सगळं करतोय पण हे सगळं जुळून येणार आहे का. कारण तुम्ही सीन शूट करता इंडिव्हिज्युअल करता, पण ते जेव्हा टाईमलाईनवर एकत्र येतील तेव्हा कळतं की हे सगळं वर्क होतंय की नाही. आणि हे हा डिसिजन पण होता की मराठीतच करायचं. येस, मला लोक ग्रामीण भागातली समलैंगिक पुरुषांची कहाणी खरंच एक खूप मोठं हे होतं. पण मी असा कधी विचारच करत नाही. मला लोक म्हणतात ते खूप बोल्ड होतं, मी हा विचारच कधी केला नाही. म्हणजे माझ्यासाठी ते इतकंच साधं आणि म्हणून मग माझ्या त्यांना मला वाटतं मी हा असा विचार करत नाही. मी ते किती नॉर्मल पद्धतीने जेव्हा ट्रीट करतो मला वाटतं ते फिल्ममध्ये पण तसंच येतं. मला लोक म्हणतात इतकं कसं सहजपणे झालं. मी म्हटलं मी असा विचारच नाही करत. प्रॉब्लेम आपला हे होतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेल्या आहेत ना म्हणून ते असं वाटायला लागतं. पण जर तुम्ही खरंच बघाल तर खूप साध्या गोष्टी आहेत. म्हणजे तू म्हणतोस की मी त्याला एक लव्ह स्टोरी प्रमाणे ट्रीट करतोय. कारण बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम काय होतो ना की लोक या विषयांना जेव्हा अप्रोचेस करतात त्यांचा अप्रोच की आता मी काहीतरी वेगळं दाखवतोय, तो अप्रोच तुझा नाहीच आहे.
आणि तो करायचाच नव्हता, कारण की मला ऑडियन्सला पण हेच दाखवायचं की हे कितकं साधं आहे. म्हणजे जर का माझी आई संवाद पण आहे, अच्छा गावात पण आहेत या हे इतकं साधं आहे. हां. सो इवन माझी आई अडाणी आहे, पण जर तिला ह्या गोष्टी समजू शकतात तर मी म्हटलं म्हणजे मग शिकलेल्या लोकांना तर अजून जास्त समजायला पाहिजेत ना जास्त लवकर, कारण ते शिकलेत खूप. पण किती काही खूप शिकलेले पॅरेंट्स आहेत त्यांनी आपल्या मुलांना नाही एक्सेप्ट केलंय. म्हणजे ते शिकलेले असून सुद्धा त्यांना मग हजारो पुस्तकं वाचायला लागली. मला माहिती आहे की काही मग आम्ही पुस्तकं वाचली, हे केलं ते केलं. ही आई महत्वाची ठरते, जी तू आता सांगतोस तुझी आईनेही तुला समजून घेतलं असेल या लेवलला, तर क्या बात आहे. आणि ते माणूस म्हणून समजून घेतलंय ना तुम्हाला, ते सेक्शुअलिटी आणि हे सगळं नाही, माणूस म्हणून. आणि ते इतकं साधं आहे की बाबा मला माझ्या मुलावर प्रेम आहे, माझ्या मुलाला काय हवंय, त्याचं हॅपीनेस कुठे, हे जरी समजलं ना लोकांना, पॅरेंट्सना, सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. कारण अजूनही बाहेर खूप सारी मुलं झगडतायत किंवा याबद्दल ती डिप्रेस होत असतील, कदाचित ते वेगळंही पाऊल घेतील असा विचार करतील. त्यांना तुला काय सांगायचं आहे? कारण हे खूप महत्त्वाचं की पेरेंट्सना विश्वासात घेणं, त्यांना समजावणं. मला एक दुसरं काय वाटतंय ना, प्रॉब्लेम दुसरा काय आहे की प्रत्येक वेळेला ह्या विषयांवर ज्या काही फिल्म झाल्या त्या नेहमी कॉम्प्लिकेशनबद्दलच आहेत, स्ट्रगलच आहे, आणि मग त्याचा एंड पण सॅडच असतो, हेच दाखवलं गेलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात ते खूप कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. पॉझिटिव्हिटी बघतोय. कारण एकतर माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये माझ्या आई बाबांनी जी मला पॉझिटिव्हिटी दाखवली किंवा जे प्रेम दिलं, असं मला अजूनही खूप लोक माहिती आहेत. पण मला असं वाटतं ही दुसरी जी साईड आहे, जिथे काही लोकांना पॉझिटिव्हिटी एक्सपिरियन्स करता आली आहे त्यांच्या फॅमिलीकडून, त्या गोष्टी कधीच दिसत. कारण की प्रत्येकासाठी ड्रामा आणि मसाला ह्याच गोष्टीमध्ये ना, स्ट्रगलमध्ये. इथे कुठे ड्रामा आहे असं लोकांना, पण इथे पण ड्रामा आहे. हा ड्रामा वेगळा आहे, पण ह्याचा अर्थ इथे ड्रामा नाही असं नाहीये, तो स्ट्रगल वेगळा आहे. मला प्रॉब्लेम आहे हो हाच वाटतं की फिल्म म्हटल्यावर लोकांना कॉन्फ्लिक्टच पाहिजे असतं प्रत्येक ठिकाणी, की देर आर डिफरंट वेज ऑफ मेकिंग फिल्म, जेव्हा रिव्ह्यूज येत आहेत किंवा अनेक जण बोललं जातात तेव्हा हेच अरे हा तसा सिनेमा आहे पण ट्रॅजिक एंड नाहीये, ते बरं आहे बाबा. ते कारण ते तुझ्यातही ती पॉझिटिव्हिटी आहे, ते म्हणून मी विचारते. आणि त्यामुळे जर आपल्याला ह्या स्टोरीज जर चेंज करायचं, तुलाही तो सुखांतच अपेक्षित होता, आणि नॉर्मलाइज करायच्या असतील ह्या स्टोरीज किंवा ही कॅरेक्टर किंवा जसं इव्हन सेक्शुअलिटी जर नॉर्मलाइज करायची असेल तर तशा पद्धतीने ते दाखवलं पण गेलं पाहिजे ना. तुम्ही जर दाखवणारच नाही तसं, हाऊ डू यू एक्सपेक्ट की हे लोक, ऑडियन्स पण हे नॉर्मलच आहे असं मानतील? ते तसं दाखवायला गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पॉझिटिव्ह आस्पेक्ट पण आला पाहिजे स्क्रीनवर. नुसताच तो स्ट्रगल आहे माहिती आहे, काही लोकांसाठी स्ट्रगल आहे, पण आजपर्यंत तेच दाखवत आलं आहे. त्याच्यामुळे माझ्यासाठी असं हे इम्पॉर्टंट होतं की आपण ही एक बाजू दाखवूया, कारण की ह्याच्यामुळे हे पण होईल की एक तर जनरल ऑडियन्स, म्हणजे नॉट ओन्ली क्वेअर ऑडियन्स, कोणीही ही फिल्म बघू शकेल, एक जस्ट लव्ह स्टोरी म्हणून बघू शकेल. दुसरं म्हणजे जी मुलं आपल्या पॅरेंट्सना सांगण्याचा प्रयत्न करता आहेत किंवा त्यांना अजून ते धाडस येत नाही, कदाचित हे बघितलं तर येईल की बाबा आपण एक चान्स घेऊया, आपण आपल्या आईबाबांशी बोलून बघूया, काय मी ते आपल्याला सरप्राईज करतील, ते होतं. दुसरं म्हणजे किंवा जे पॅरेंट्स कदाचित आपल्या मुलांना एक्सेप्ट करायला थोडे स्ट्रगल करतात, त्यांच्यासाठी कदाचित ते एक इझी होऊन जाईल की नाही आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ह्या पण काही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे मला ही पॉझिटिव्हिटी दाखवणं खूप इम्पॉर्टंट होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अरे बरेच कपल्स आहेत ज्यांना त्यांचा पार्टनर मिळाला आहे, ते लोक एकत्र राहत आहेत. आय नो कपल्स हू आर इन देअर 60s, लेट 60s, म्हणजे ते कोणत्या काळात जन्माला आले, त्यांच्या घरात पण त्यांना एक्सेप्ट त्या काळात मिळालेला आहे. म्हणजे ह्या गोष्टी तेव्हाही झालेल्या, पण कधी आपण त्याच्यातून बोललेलोच नाही. आणि आपण म्हणतो हा आत्ताचा विषय, एक्झॅक्टली. सो तर ते मला दाखवायचं होतं की आपण ही साईड दाखवूया, कदाचित काहीतरी चेंज होईल. आणि ते चेंज करायसाठी नव्हतं, मला स्वतःला हे असंच दाखवायचं होतं. मला एक साधेपणा, पॉझिटिव्हिटी आणि हे सगळं दाखवायचं होतं. त्यामुळे मी माझे डिसिजन घेतले. आणि त्यामुळे मी फिल्म बनवता माझे रेफरन्सेस दुसऱ्या कोणत्या फिल्म्स नव्हत्या. लाईफ खूप आहेत आजूबाजूला, लाईफ घडतच असते, आणि माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं इन्स्पिरेशन होतं. कारण तुम्ही जेव्हा तिकडून घेऊन खरंच काहीतरी हे करता आणि ती जर दाखवण्याचा, तितकंच ऑथेंटिकली दाखवण्याचा जर प्रयत्न केला तर ते काहीतरी वेगळं बनतं आणि ते जास्त ऑडियन्सना कनेक्ट होतं. कारण की बरेच ऑडियन्स त्यांनी कदाचित तसे मुमेंट्स एक्सपिरियन्स पण केलेले असतात. म्हणजे एक्झॅक्टली तसे नाही, पण कुठेतरी सिमिलर एक्सपिरियन्स होऊन जातात. आणि ते आता मला खूप लोकांचे, खूप ऑडियन्सचे रिप्लायज येतात की कसं आहे फीडबॅकमध्ये हे मोठे मला मेसेजेस येतात लोकांचे, आणि मला आश्चर्य वाटते की लोक एवढा वेळ घेत आहेत बघितल्यानंतर. टाईप शेअर करतो असं काही म्हणजे नाही, सगळ्यात बद्दल म्हणजे त्यांची लिटरली ते पर्सनल लाईफ शेअर करतायत ते, की मला हे बघितलं तर मला माझ्या आयुष्यातल्या ह्याची आठवण झाली, त्याची आठवण झाली. एका मुलीने सांगितलं की
त्या दोघी बहिणीच आहेत. त्यामुळे त्यांचे बाबा जेव्हा गेले कोविडच्या वेळेला कोणी त्यांना हे कार्य करायला देत नव्हतं, कारण मुली करत नाहीत. पण तिने झगडून ते नाही मीच करणार करून केलं आणि मग तिने त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. ते सगळे जे काही फिल्ममध्ये रिच्युअल लागले तिने पण केल्या. तर ती सगळं त्याच्याबद्दल हे करत होती. पण एका मुलीचं असं झालं की अरे जेव्हा माझे मला आता आठवत नाही आई की बाबा वारले होते तिचे, आणि ती म्हणत होती की मला रडायलाच येत नव्हतं. आणि मग आजूबाजूचे लोक सारखे मला म्हणत होते त्याच्यात, आणि मला कळेच ना मी करू काय, मला नाही येत आहे रडायला. आणि त्यामुळे ते पण जे असतात ना की दुःख म्हणजे कोणीतरी वारलं की हे असंच बिहेव करायचं, तर मला नव्हतं होतं. आणि त्यामुळे मला ही फिल्म बघितल्यानंतर इतकं ते क्लोज वाटलं. नाही त्याच्यामध्ये ती म्हटली की तसंच माझं एकदा झालं, मी पप्पांचा फोटो बघायला, पप्पा की आई जे कोणी होते ती म्हणजे तेव्हा मला रडू आलं, मी जेव्हा एकटी होते तेव्हा. सो तिला त्यामुळे तेच अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे लोक, आणि बऱ्याच लोकांना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींशी कनेक्ट होत होते. असं नाही की लव्ह स्टोरी मग त्या दोघांचंच हे, लोकांना आईचे सीन किंवा बाबांबरोबरचं जे काही रिलेशनशिप होतं, ड्रीम्स आहेत त्याच्यामध्ये, अरे मी माझ्या बाबांना, मी माझ्या आईला बघते, मला स्वप्न देतात, अशा त्यामुळे त्या फिल्ममध्ये बऱ्याच अशा गोष्टी आहेत, लोक वेगवेगळ्या गोष्टींशी कनेक्ट करतात आणि ते लोक शेअर करतात. तेच मला खूप इंटरेस्ट, आणि मला हेच अचीव करायचं होतं की मला हे इतकं साधं आणि इतकं रिअल टू म्हणजे लाईफशी इतकं जवळ असं काहीतरी क्रिएट करायचं की मला माहिती होतं हे लोक कनेक्ट होते. आणि मे बी छोटा वर्ग पण असेल पण तो कनेक्ट होईल मला माहिती होतं. आणि अशी मोठे कोणाच्या दिग्गजांच्या प्रतिक्रियाही खूप येत आहेत त्याच्यात. हो, म्हणजे जसं मी नागराज म्हणजे यांना जेव्हा भेटलो त्यांनी मला म्हटलं की अरे हे किती म्हणजे साधं आहे, ही फिल्म तर कोणीही बघू शकतं. म्हणजे त्यांनी असं म्हणणं, सैराटचा उल्लेख पण आहे आणि तुझ्या सिनेमात. आणि ते म्हटले की म्हणजे ही एक कोणत्याही दुसऱ्या लव्ह स्टोरी सारखीच लव्ह स्टोरी आहे, इतकंच साधं केलं. आणि ते म्हटलं मला खूप आवडलं, कारण की हा असा सेन्सिटिव्ह विषय घेऊन दुसरं कोणीतरी फिल्म मेकरनं त्याच्यामध्ये खूप ड्रामा आणि हे करण्याचा प्रयत्न, आणि ते होतं बऱ्याच वेळेला. ते म्हटले बरं झालं तू ते काहीच नाही केलं आणि इतकं पॉझिटिव्हली सगळं ते दाखवलं आणि होपफुल दाखवलं, त्यांना ते खूप आवडलं. आणि हेच बऱ्याच लोकांना तेच आवडतं. म्हणजे आता माझं ॲक्च्युली बोलणं झालं नाही आहे, लिझो पेलिसरी त्यांनी फिल्म बघितली, त्यांना खूप आवडली, त्यांना बोलायचं आहे पण नंतर त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि मग मी प्रमोशनमध्ये बिझी होतो, त्यामुळे त्यांचा फोन यायचा तेव्हा माझा फोन सायलेंट होता, जसं आता सायलेंटवर आहे त्यावेळेला. त्यामुळे आमचं हे झालंच नाही बोलणं. पण ते म्हटलं ठीक आहे तू आता रिलीजच्यामध्ये आहेस तर तू ते एन्जॉय कर, एकदा रिलीज होऊ दे, मी पण तोपर्यंत ठीक होईल, आपण तेव्हा बोलूयात, मला बोलायचं आहे, मला खूप फिल्म आवडली आहे आणि मला बोलायचं आहे त्याच्याबद्दल आणि आपण बोलूया. म्हटलं नक्की. सो म्हणजे खूपच, आणि मराठीमध्ये पण इफ यू नो किती जण फेसबुकवर लिहिता आहेत, आणि आय एम सो ग्लॅड की त्यांच्यामुळे पण, त्यांनी ते लिहिल्यामुळे पण जास्त लोकांपर्यंत फिल्म पोहोचते आहे. कारण मराठी चित्रपटात जेव्हा आहेत धाडसी विषय येतात, वेगळा कॉन्टेंट आहे मराठीत, नाही असं नाही, ऑफकोर्स आहे, आणि आपला मराठी चित्रपटच त्याच्यासाठी ओळखला जातो. पण त्याच्यात रोहन तू का पहिला ठरावास? आणि याआधी हे नाही आलंय खरंच, एवढ्या खुलेपणाने समोरच आला नाही, हा विषय आला नाही समोर. पण आता तू आलायस ते चांगलीच गोष्ट आहे. पण त्यामुळे कुठेतरी तुझा तो डिसिजन की मी मराठी भाषेतच हा चित्रपट प्रदर्शित करणार, आत्ता त्याकडे बघत्यावर, सगळं समोर आल्यावर त्याकडे बघताना तुला कसं वाटतंय? मला चांगलंच वाटतं, आणि त्यावेळेलाही मी हेच म्हणत ही सुरुवात होऊ शकेल मराठी चित्रपटांच्या एका नव्या वाटेकडे. थँकफुली लोक म्हणतात की म्हणजे इव्हन नवीन काही फिल्म मेकर्स किंवा जे कोणी आता नवीन लिहू पाहतात त्यांचे मेसेज येतात, ते मला म्हणतात की थँक्यू फॉर मेकिंग दिस, कारण की मला सडनली नव्या पद्धतीने स्टोरी कशी सांगते त्याच्याबद्दल मला इन्स्पिरेशन मिळालं आहे वगैरे. आणि मला म्हणजे आता मी एक सांगतो की काही लोक मला म्हणत होते की स्क्रीन रायटिंगचे रूल्स आहेत हे याच्यामध्ये कुठेच नाही आहेत, आणि कम्प्लिटली अपोजिट टू दॅट हे लिहिलं गेलं. मी म्हणलं अरे मी ह्याचा कधी विचार पण नाही केला. प्रॉब्लेम म्हणून तेच होतो की जेव्हा ना आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्याच्यामध्येच अडकून बसतो, आणि त्यामुळे थँकफुली एक प्रकारे मला असं पण मला त्याच्यामुळे चांगलं वाटतं की मी शिकलो नाही आहे. त्यामुळे मी मला जसं वाटतं त्यामुळे आय हॅड टू रिलाय कम्प्लीट, जेव्हा मी शॉर्ट फिल्म्स करतो आय हॅड टू रिलाय ऑन माय गट फिलिंग. मला हे चांगलं वाटतंय का, हे मला इंटरेस्टिंग, किंवा हे बघायला मला स्वतःला आवडेल का, आणि किंवा हे शूट करायला, हा सिक्वेन्स असा शूट करायला एम आय एक्सायटेड. सो त्या प्रत्येक वेळेला गट फिलिंगवरच असल्यामुळे मी प्रत्येकाला मला जसं वाटतं तसं मी करतो. त्यामुळे जसं मला म्हणजे इवन
ही फिल्म लिहित असताना बऱ्याच वेळेला ते मग ते डेथ आहे आणि हे मग हे असं व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये, आनंदने एका ठिकाणी जाऊन शांत सिनिक सीन तिकडे जाऊन बसायला पाहिजे, म्हणजे आपण त्याच्या डोक्यात जाऊन सॉरी मी हे सगळं नाही करणार. कारण एकतर ही गोष्ट अशी आहे की मी स्वतःच्या ह्या गोष्टीतून जातो, मी काही कोणत्या सिनिक सीन गावामध्ये चांगल्या डोंगरावर जाऊन नदी ठिकाणी जाऊन बसलोय आणि जसं विचारतं असं मी काही केलं नाही आणि रिअल लाईफमध्ये हे होत नाही, त्यामुळे मी हे सगळं करणार नाही. त्यामुळे मग आता डेथ झाली आहे, मग ह्याच्याबद्दल असं असायला पाहिजे. आता पण रिसेंटली मला कोणीतरी सांगितलं की मग ते बाबांबद्दल आपल्याला फक्त त्यांच्या ह्याच्यातून कळतं, ते बाबा खरंच त्यांच्याबद्दल सीन असं नाही. तर ते दुसऱ्या फिल्म बघा तुम्ही, मी नाही हे सगळं करणार, मला जसं वाटतं मी हे करणार. आणि मला असं तुझ्या त्या रिअल गोष्टींकडे पूर्ण ठाम होता, मला हे असंच दाखवायचं आहे, हे रिअल वाटलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कोणीतरी घरातलं जातं त्या काळामध्ये आपण त्या व्यक्तीच्या मेमरीबद्दल खूप बोलतो, त्याच्यातूनच कदाचित ती व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर दिसेल ना, तुम्हाला त्याच्या फ्लॅशबॅक कशाला करायला पाहिजे, त्या व्यक्तीबरोबरचा फ्लॅशबॅक कशाला पाहिजे. आणि बऱ्याच वेळा हे होतं, लोक बोलतात त्या त्याच्यामधूनच मला उभं करायचं होतं, मला नाही ते फ्लॅशबॅक दाखवायचं, मला नाही करायचं ते. आणि किंवा मला ही फिल्म जरी डेथ झाली, मला डेथ बद्दल नाही करायची की उगाच आता मग ते डेथ म्हणजे का त्या डेप्थमध्ये जा आणि काय, ते मला नाही करायचं, ते माझं ते हेच गोलच नव्हतं. तू लव्ह स्टोरीकडे येत गेलास नंतर. आणि मेन म्हणजे तो मुलगा गेलाय पण त्याला ते ग्रीफच नाही करता येत आहे ना, कारण की लोक सगळे सध्या लग्नच घेऊन बसले, त्याला तो वेळच नाही मिळत, त्यामुळे त्याचं डोकं दुसरीकडे लग्न व्हायला पाहिजे. त्यामुळे त्या मुलाचं डोकंच वेगळी. जसं मला म्हणजे माझे बाबा गेलेत हे मला सारखं माझ्या डोक्यात होतं की अरे कोणतरी येऊन आता मला हेच म्हणतं, माझं पूर्ण वेळ डोकं त्याच्यामध्ये तशाच अनुभवांना सामोरं जावं लागलं. म्हणजे आता कोण येणार, मग ते माहित नाही, परत तेच होणार आहे, 30 वर्ष झाला म्हातारा झाला असतो आणि आता त्याच्यावर मी काय उत्तर देणार मला नाही. तर सारखं माझ्या डोक्यात तेच होतं, बाबा गेलेत आणि मला हे करायचं, माझ्या डोक्यात ते नव्हतंच. तर मला ती त्याच्याबद्दल फिल्म, मला प्रॉब्लेम मला ह्याच्याबद्दल की हे असं होत असताना ह्या व्यक्ती काहीतरी वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकून जातो आणि मला त्याच्याबद्दल फिल्म बनवायची होती. सो हे म्हणून मला ते बाकीचे जे आहे मला ते नाही करायचं, मला हे करायचंय. तर बऱ्याच वेळेला ना हे लोकांना समजून देण्यामध्येच वेळ निघून जायचा, इव्हन स्क्रिप्ट लेवलला. त्यांचं तेच की हे म्हणजे हे पाहिजे हे पाहिजे, मी म्हणलं नाही हे सगळं नाही. पण मला असं वाटतं की म्हणूनच तो आतला जो गुंता आहे किंवा आतली जी लढाई आहे ती समोर आली. मी म्हणून मग बाकीच्या काही फिल्म मेकर्सना पण म्हणतो, यार तुम्ही ठीक आहे तुम्ही बाकीच्या फिल्म बघून इन्स्पायर व्हा, पण ॲट द एंड ऑफ द ट्राय टू लिव्ह लाईफ आणि एक्सपिरियन्स लाईफ. कारण तुम्ही तिकडून जेव्हा काही घ्याल ना ते बाकी कोणत्या फिल्म तुम्हाला नाही दाखवणार. मग कदाचित तुम्हीच तुमच्या फिल्ममधून ती एक लाईफ तुमचा जे आहे एक्सपिरियन्स ते घेऊन तुम्ही काहीतरी नवीन कराल. सो डोंट ट्राय टू, म्हणजे ठीक आहे रूल्स तुम्हाला शिकायचं, तुम्ही शिकलात ते रूल्स माहिती असणं ठीक आहे, पण नंतर तुम्ही लिहिताना म्हणा तेच डोक्यात येतं. मग लिटरली तुझा सिनेमा तुझ्या जगण्यातून येतो, तुझ्याच अनुभवातून येतो, तो बायोग्राफिकल नसला तरीही तुझ्या अनुभवातून येतो. नाही तर मग ते असं होऊन जातं की अरे स्क्रिप्टच्या 5व्या पानामध्ये अरे इन्साइटिंग इन्सिडेंट अजून आला नाही, अजून हे नाही झालं ते नाही, मग तिकडेच आपण अडकून बसतो. आणि मग ते म्हणून दिसतात आपल्याला प्रत्येक फिल्म तशीच असते. मग ते बरोबर 10व्या मिनिटाला काहीतरी होतं, ह्या मिनिटाला हे होतं, तर ते त्याच्यामुळेच होतं. आणि मला आय डोंट बिलीव्ह इन दॅट, कारण की म्हणून काही फिल्म मेकर्स आहेत त्यांच्या फिल्म जर बघितल्या तर ते इतक्या वेगळ्या वाटतात आणि त्यामुळे ते अजून इंटरेस्टिंग पण होतं, कारण की आपण असं कधी बघतच नाही. त्यांच्या फिल्म अशाच आम्हाला वेगळ्या वाटल्यात. पण खरंच रोहन ह्याच्यात खरंच तुझं कौतुक आहे, कारण ती चित्रभाषा वेगळी दिसते, तुझं म्हणणं दिसतं आणि ते सगळं मी त्या गावात बसून त्या मुलांची गोष्ट पाहतेय किंवा मी त्या दोघांना पाहतेय बसलेलं, इतकं ते होऊन जातं. तुझ्या तो नो साऊंडवालाही डिसिजन असेल म्हणूनही असेल, ते फारच नॅचरल होऊन जातं. आपण खरंच, आणि तोच एक्सपिरियन्स तुझ्या डोक्यात होता का की द्यायचा आहे प्रेक्षकांना? येस एक्झॅक्टली ते टेंडरनेस मला वाटलं त्याच्यामुळेच आलेला आहे. किंवा इव्हन द व्हिज्युअल स्टाईल जर तो खरेपणा आहे आणि तो व्हिज्युअल स्टाईल पण म्हटलं तर म्हणजे इवन फ्रॉम आस्पेक्ट रेशो पासून जर मला थँकफुली जनरल ऑडियन्सने पण कधी कधी प्रश्न विचारले, हा आस्पेक्ट रेशो काय आहे, हा काहीतरी वेगळं दिसतंय. जरी त्यांना ते कळत नव्हतं, पण काही लोकांनी मला हे सांगितलं की तो ते जे राऊंडेड एजेस आहेत आणि तो जो आस्पेक्ट रेशो, त्याच्याने मला जुन्या फोटोजची आठवण आली की ते जुने फोटोजचे प्रिंट असेच दिसायचे, त्यांना असं राऊंडेड दिसायचं वगैरे. एक्झॅक्टली हे पण एक रिझन होतं तो आस्पेक्ट रेशो सिलेक्ट करण्याचा. कारण तू आता मला स्टोरी बोर्ड दाखवलं तेव्हा मला कळलं की त्या फ्रेम्स तुझ्या डोक्यात तेव्हाच होत्या. आणि एक्झॅक्टली, आणि प्रत्येक वेळेला एकतर ते पण एक असतं ना की एकतर एस्टॅब्लिशिंग शॉट, मग नंतर क्लोजअप्स हे वगैरे, मला ते काहीच करायचं नव्हतं.
कारण आणि मला एक होतं की बहुतेक वाईडच करायचं आहे, कारण की मला महत्त्वाचं हे होतं माझ्यासाठी की हे कॅरेक्टर आहे कुठे, आजूबाजू सराउंडिंग काय आहे, मला ते पण खूप महत्त्वाचं, कारण की तो पण तो भाग असतो, तो कॅरेक्टर जिथे आहे तो गाव कॅरेक्टर होऊन जातोय ते पण होतं. बरेच वेळेला आपल्याला दिसत नाही फिल्म्समध्ये, सारखं क्लोज आणि आता तर OTTवर तर नुसतं क्लोज आणि इतकं फास्ट कटिंगमध्ये मला किती वेळा लोकांना काय चाललंय सिनेमामध्ये ते कळतच नाही, इतकं फास्ट कटिंग झालेलं आहे. सो त्यामुळे मला हे इथे होतं की नाही, मला तो एक तर ते कॅरेक्टर कुठे आहे ते दाखवायचं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं ना की स्टॅटिक शॉट असल्यामुळे, स्टॅटिक कॅमेरावर्क असल्यामुळे एक तर कंपोजिशन करायला तुम्हाला एक वाव मिळतो. आणि त्याच्यामुळे एक तर त्या कॅरेक्टरच्या आजूबाजूला तो घरात असतो, त्या आजूबाजूला इतके लोक आहेत, तर ती एक कोरिओग्राफी मला करता येईल, लोक इकडून जातात ते सगळं मला करता येऊ शकतं. सो ह्या सगळ्या गोष्टी मला त्याच्यामध्ये करता येईल. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये रिअलिझम पण वाटतं, संध्याकाळ लाईट नसलेली ते सगळं दिसलंय. त्या बाबा तो एकटा नाहीये त्या गावामध्ये जगणारा ना, त्याच्या आजूबाजूला लाईफ पण होते आहे, प्रत्येक जण आपापलं जगतायत. सो त्यांचं ते नॉर्मल जगतात आणि इथे हा व्यक्ती आलाय हे सुटकासाठी, त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय, तो त्याचं जगतोय, तो त्याचे प्रॉब्लेम्स घेऊन जगतोय, पण त्याच्या आजूला बाकीचे लोक पण आहेत, ते त्यांचं चाललंय. मला ते दाखवायचं होतं की एक लाईफ चाललेली आहे आणि ती लाईफ ह्याची नाही, बाकी लोकांची पण आहे, बाकी लोक पण आपापलं जगतायत काय ते. सो ते दाखवायचं होतं, म्हणून ते वाईड शॉट्स त्याच्यामुळे आहेत. आणि खूप स्पेसिफिक शॉट्समध्येच खूप क्लोजअप जायचं हे आधीपासून ठरलेलं होतं. सो ते खूप स्पेसिफिक चॉईस, आणि ते ह्या फिल्मची लँग्वेज आहे. आता जर तू उषा बघितलीस, ती कम्प्लिटली वेगळी आहे. अच्छा, त्याच्यामध्ये कॅमेरा मुवमेंट्स आहे, त्याच्यात बॅकग्राऊंड म्युझिक पण आहे, त्याचं कलर ग्रेडिंग कम्प्लिटली वेगळं दिसतं. प्रत्येक फिल्मच्या गरजेप्रमाणे त्यामुळे ह्या फिल्मची ही गरज होती, त्यामुळे मला आय हॅड टू चेस दॅट ओनली. पुढच्या फिल्मचं काय झालंय? पुढच्या फिल्मचं डोक्यात चालू आहे, हो डोक्यात चालू आहे. सो ते थोडंसं अजूनच वेगळं आहे, आणि ती कम्प्लीट स्टोरी पण वेगळं आहे. ती काय मग अशी टेंडर वगैरे नाहीये, ती कम्प्लिटली वेगळीच गोष्ट. मराठीच असणार आहे, मराठीतच करायची. पण ही सॅड किती गोष्ट आहे ना की मला खूप फिल्म मेकरच म्हणतात नको करूस मराठीत, नाही मिळणार सपोर्ट. तुला जो सपोर्ट पाहिजे तो एक तर बनवता येणार नाही मिळणार. ती फिल्म बाहेर आली की लोक नाही येणार बघायला, की सगळ्यांचंच सगळं मराठी फिल्म बघायला येतच नाही आहेत लोक, तर कशाला करायचं. मला किती लोक म्हणतात नको करूस. आणि ही सॅड गोष्ट आहे ना की आपल्याला आपल्याच भाषेमध्ये करायला इतके प्रॉब्लेम होत आहेत. ते खंत आहे कुठे. म्हणजे इव्हन OTT बघ ना, OTT बरेच लोक मराठी बोललं की उभंच नाही करत, लक्षच देत नाही. आता ह्या फिल्मचा OTTचा अजूनपर्यंत आम्ही तिथपर्यंत गेलो नाही, कारण की एकतर पहिली गोष्ट आहे की आम्हाला थिएटरमध्ये सक्सेसफुल करणं जास्त महत्त्वाचं. त्यामुळे सगळी टीम, प्रोड्युसर सगळे आमचे थिएटरच्याच मागे लागलेले आहेत, कारण की थिएटरचे शोज. हो, कारण की आता आमचं दुसरं आता एक चालू आहे की आपण टार्गेटेड सिटीजमध्ये जाऊन हे करू, आणि त्याचा आधीच आपण त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट करू. भारतभरात आता करणार म्हणजे अजून कोलकातामध्ये रिलीज नाही झाली, त्यामुळे कोलकातामध्ये करायचं तर ते असे. आणि इव्हन कोलकात्यात तो ऑडियन्स आहे. येस, अरे वा, क्या बात. इव्हन महाराष्ट्रातल्या काही छोट्या छोट्या सिटीजमध्ये, कारण तिकडून खूप येत आहेत, म्हणजे इव्हन नॉर्थमधून जयपूर वगैरे, नॉर्थ साईड वगैरे सगळ्या बाजूने येतात की प्लीज आमच्या इकडे करा, आमच्या इकडे रिलीज करा. राजस्थान एक्झॅक्टली. सो त्यामुळे आता आमचं असं आहे की त्या ठिकाणी जाऊन टार्गेटेड मग तिकडे लिमिटेड रिलीज करायचं पोहोचणार, म्हणजे प्रयत्न करणार. तसं चाललेलं आहे. किती लोकांनी आम्हाला हे पण म्हटलं की प्लीज ही फिल्म तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये डब करा, अजून जास्त ऑडियन्स मिळेल तुम्हाला. सो माहित नाही ते होऊ शकेल की नाही, पण सध्या सबटायटल्स सोबत आहे. आणि आता तुम्ही अमेरिकेतही जाणार. आता पुढच्या महिन्यामध्ये अमेरिकेत थिएट्रिकल रिलीज आहे, सो मी तेव्हा तिकडे जाणार आहे. आणि ऑलरेडी MPM प्रीमियम म्हणून जी पॅरिस बेस्ड सेल्स एजन्सी आहे ती ग्लोबल डिस्ट्रीब्युशन करते आहे. अमेरिकेमध्ये स्ट्रँड रिलीजिंग करते आहे, जे वन ऑफ द नोन आर्ट हाऊस. त्यांनी काही फिल्म्स रिलीज केलेल्या आहेत आणि खूप मोठ्या मोठ्या फिल्ममेकरच्या फिल्म्स त्यांनी रिलीज, अपिचता पॉंगच्या रिलीज केलेल्या आहेत, सेलिन सियमाच्या केलेल्या आहेत. सो सम ऑफ माय फेवरेट फिल्ममेकर्सच्या आहे. त्यामुळे त्यांच्या फिल्मच्या आधी मी ते स्ट्रँड रिलीजिंगचा लोगो बघायचो, आणि आता तो फायनली माझ्या फिल्मच्या आधी पण येणार आहे. सो स्ट्रँड रिलीजच्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो जेव्हा मी आय थिंक मेमध्ये जेव्हा मी LA गेलो होतो इफ्लासाठी तेव्हा. आणि त्यांचं LA मध्ये ऑफिस आहे, तर त्यांनी म्हटलं प्लीज तू ऑफिसमध्ये ये, वी वुड लव्ह टू मीट यू, बाकीच्या सगळ्यांना पण भेटायचं आहे. सो मी तिकडे गेलो होतो, पहिल्यांदा तिकडे गेलो होतो, तर खूपच अमेझिंग. म्हणजे हेही होणार आहे. जाताना एक मला विचारायचं वाटतं की ऑस्करच्या शर्यतीत सुद्धा हा सिनेमा होता असं आम्ही ऐकलं होतं. येस, काय? आम्ही तर सबमिट केला होता. आता ठीक आहे,
ज्युरीजना जे वाटलं ते वाटलं. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ह्यावेळेला काय होतं की मला थिएटरपर्यंतच आपण जाऊ की नाही त्याचीच शंका होती. त्यामुळे ते होतं आहे आणि लोकांचा जो रिस्पॉन्स मिळतो आहे तर ते सगळ्यात जास्त आय वॉज लुकिंग फॉरवर्ड टू दॅट मोर आणि ते अजूनही होतं आहे. आणि ह्या काही गोष्टी आहेत त्या ठीक आहे, आज नाही तर उद्या कधी होऊ शकतात. त्यामुळे ते सध्या महत्त्वाचं नाही. आणि दुसरी गोष्ट प्रत्येक प्रेक्षकापर्यंत दुसरी महत्त्वाची मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट ही पण आहे की संडान्स सारख्या फेस्टिवलमध्ये एकतर कॉम्पिटिशनमध्ये जाणं आणि मग तिकडे ज्युरी अवॉर्ड मिळणं ही पण इतकी मोठी गोष्ट आहे. ती होणंच एवढी मोठी गोष्ट आहे. आणि ज्या वेळेला ती फिल्म तिकडे जाते आणि जिंकते तर नुसती फिल्म आणि टीम नाही ना, ती तिकडे काय बोललं तर इंडियन फिल्म आहे, भारतीय फिल्मला मिळालं आहे ना, तर ते इन अ वे यू आर स्टील मेकिंग इंडिया प्राऊड थ्रू समथिंग. सो दॅट इज ऑलरेडी हॅपीड. सो आय थिंक आय एम रिअली हॅपी. म्हणजे हे विचार पण नव्हता केला की हे होईल. सो ते झालं. सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं तुला जास्त, कारण ॲट द एंड ऑफ द ते जास्त महत्वाचं ना, की प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं जास्त महत्वाचं असतं, जे आजकाल खूप डिफिकल्ट झालेलं आहे. खूप फिल्म्स पडल्यात अशाच बनलेल्यात आणि पडल्यात. सो ते जास्त आमच्यासाठी टेन्शनचं का हे होतं की बाबा हे होईल का, आपण एवढं सगळं करतो आहोत पण ते होईल का, ते होतं. पण त्यामुळे ते झालं. लोकांना ज्यांनी कोणी बघितली आहे 4-4 वेळा जाऊन बघितली आहे. म्हणजे मला एका मुलाचं कमी असले तरी फिल्म 4-4 वेळा मी स्वतः किती लोकांना भेटलो ते म्हटले सर आम्ही आज तिसऱ्यांदा बघायला आलोय म्हणून. मला एका मुलाचं इतकं कौतुक वाटलं. तो कोणत्या तरी, मला त्या गावाचं नाव नाही आठवत आहे, तिकडे गेला होता बघायला महाराष्ट्रामध्येच. आणि तो गेला होता पण खूप ट्रॅव्हल करून तिथपर्यंत गेला आणि त्याला तिकडे गेल्यावर कळालं की कोणी फिल्म बघायला आलंच नाही, तो एकटाच आला आहे. आणि ते थिएटरवाले कॅन्सल करणार होते. तर तो म्हटला मला बघायचीच होती. तो म्हटला मी सगळ्या मिनिमम रिक्वायरमेंटच्या तिकीट मी स्वतः विकत घेतल्या आणि मी एकट्या थिएटरमध्ये बघून मी बघितली फिल्म. सो वेन यू गेट दिस काइंड ऑफ अ लव्ह फ्रॉम ऑडियन्स, व्हॉट एल्स. आणि हे मिळणंच खूप कठीण झालंय आजच्या वेळेला. सो ते होतं, ते जास्त आम्ही एन्जॉय केलं आणि अजूनही करतो आणि होपफुली अजून होईल. आणि जेव्हा OTT जेव्हा केव्हा होईल तेव्हा आय होप ते अजून चांगलं. पण सध्या साबरमती थिएटरमध्येच बघा जाऊन, अजून खूप शोज वाढणार आहेत आणि भारतभरात सुद्धा वाढणार आहेत. त्यामुळे रोहन खूप मनापासून अभिनंदन आणि खूप कौतुक की तुझा सिनेमा तुझ्या कन्व्हिक्शनसह तू आता जगभरात तो सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि आणखी भरभरून यश मिळत राहू दे आणि अधिक उत्तमोत्तम सिनेमे तुझ्याकडनं घडू देत यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.